त्यातलं आज शेवटचं व्याख्यान आहे. ख्रिस्ती धर्म, इस्लाम धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या वेगळ्या धर्मामध्ये अहिंसेविषयी जे सांगितलेलं आहे त्याविषयी आपण व्याख्यानं घेतलेली आहेत. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्हालाही वाटलं होतं त्यापेक्षा आम्हाला खूप त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी मिळाल्यात आणि आमचा असा प्रयत्न राहील की या 5 व्याख्यानाची एकत्र काही CD करता आली किंवा पुस्तिका करता आली तर तसं आम्ही निश्चित त्याच्यामध्ये प्रयत्न करू. कदाचित ती CD तयार करताना व्याख्यानं झाली त्याच्यापेक्षा काही अजून त्याच्यामध्ये भर घालता आली तर तोही आमचा प्रयत्न राहील. पहिल्या दिवशी 1 ऑक्टोबरला आम्ही जी सद्भावना मार्च काढला होता त्याचाही अनुभव खूप चांगला. म्हणजे तसं त्या अर्थाने आम्हाला अपेक्षा एवढे त्याच्यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले नव्हते. आम्हाला एक 200 विद्यार्थी सहभागी होतील असं वाटलं होतं, पण जवळपास 60-70 विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. पण अनुभव म्हणून होता तो खूप चांगला होता. हे त्याच्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी धर्माचं धर्मस्थळ बघणं हे पहिल्यांदा घडलं होतं. त्या सद्भावना मार्चची कल्पना अशी होती की भारतामध्ये जे 8 धर्माचे लोक राहतात, जगातले जवळपास सगळे महत्त्वाचे धर्म भारतात आहे आणि त्या 8 धर्माची धर्मस्थळं सुदैवाने पुण्यामध्ये 8ही धर्माची स्थळं इथे आहेत. त्या 8 धर्मस्थळाला भेट द्यायची, त्या धर्मस्थळामध्ये जाऊन तिथल्या धर्मगुरूकडून एक धर्माची प्राथमिक माहिती घ्यायची. तर त्याप्रमाणे आम्ही गुरुद्वारामध्ये गेलो. कसबा गणपतीपासून सुरुवात केली. नंतर पारशी अग्यारीमध्ये गेलो. यहुदी लोकांचं जे सिनेगॉग आहे तिथे आम्ही गेलो. ती गल्ली इस्रायल गल्ली म्हणून ओळखली जाते. पुण्यामध्ये अजूनही ती इस्रायल गल्ली नावाची एक गल्ली आहे आणि तिथे यहुदी लोकांचं सिनेगॉग आहे. तिथून आम्ही मनुषा मस्जिदमध्ये गेलो. ऑर्नेला हायस्कूलच्या सिटी चर्चमध्ये गेलो. तिथून आम्ही जैन मंदिरमध्ये गेलो आणि नंतर बौद्ध मंदिरमध्ये गेलो. या पद्धतीने 8 धर्मस्थळांना भेटी दिल्या. तर अनेक मुलांना ते फार वेगळं वाटलं. त्याच्यामध्ये लोकांनी फार चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. अगदी मशिदीमध्ये देखील आमच्याबरोबर असलेल्या जवळपास 31 विद्यार्थिनी होत्या, 25-30 विद्यार्थिनी. त्यांना पण आतमध्ये एकत्र बसून त्याच्यामध्ये मौलानांनी माहिती सांगितली आणि मौलानांनी अतिशय चांगली माहिती सांगितली. जवळपास आपण सद्भावनेच्या विषयी इथे ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीचं त्यांचं व्याख्यान होतं. गुरुद्वारामध्ये तिथले जे शीख पुजारी होते त्यांनी स्वतः ते काही भजन सादर केले आणि माहिती पण दिली. तर हाही अनुभव खूप चांगला होता आणि पुढच्या वर्षी तोच प्रयोग अधिक चांगल्या पद्धतीने करायचा आमचा प्रयत्न राहील. तर एक साधारण आढावा घ्यायचा म्हणून हा आढावा घेतलेला आहे. एक प्रयोग केला आणि प्रयोगाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तो प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची इथे उपस्थिती आणि या सभागृहाचं त्या अर्थाने पहिल्यांदा खूप चांगला वापर, नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. तर सभागृहाचा उत्तम वापर देखील झाला. इथे व्याख्यानं ऐकण्याची, श्रवणाचा जो एक आनंद असतो तो एक वेगळा आहे इथे. म्हणजे इथे प्रत्येक शब्द व्यवस्थित ऐकू येतं. म्हणजे कधीकधी फार मोठे हॉल असतात, वक्त्याचा कधी आवाज कमी असतो, जास्त असतो, मोठा असतो, छोटा असतो. पण इथे काही वेळेला असंही झालं की क्षणभर माईक चालत नव्हतं किंवा लाईट गेली होती तर शेवटच्या लाईनीमधला माणूस काही प्रश्न विचारत होता ज्याच्याकडे माईक नव्हतं आणि इथे ऐकायला कधी अडचण येत नव्हती. तर तोही एक अनुभव तर बोलणाऱ्याला, ऐकणाऱ्याला एक चांगल्या ज्या पद्धतीचं इथे आपण काही उपलब्ध करून दिलं तंत्रज्ञान वापरून तर त्याचाही एक फायदा होतो. तोही एक अनुभव आपण घेतला. इथे आठवडाभर आम्ही चित्रपट दाखवले, विशेषतः महात्मा गांधींचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असलेले डॉक्युमेंटरी. तर त्याच्यामध्ये तीच फिल्म आम्ही आधी पण बघितली होती, पण महात्मा गांधींच्या तोंडातले जे शब्द आहे ते नीट आमच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. आता ही रचना केल्यानंतर महात्मा गांधींच्या शब्दाचं बरोबर जे काय म्हणतायत ते त्याच्या अर्थासहित आमच्यापर्यंत ते पोहोचतं आहे. तर हा सगळा अनुभव आपल्यासमोर आज शेवटच्या व्याख्याने त्यानिमित्ताने मांडलेला आहेत. आज आपले जे वक्ते आलेले आहेत सदानंद मोरे सर आणि अनंत दीक्षित सर, त्या दोघांचं स्वागत करतो. आणि आमचे मित्र सतीश देशपांडे त्यांना मी विनंती करतो की सदानंद मोरे सरांचं एक परिचय करून द्यावा. आपल्या आजच्या पाहुण्यांचा या ठिकाणी मी सत्कार करू इच्छितो. या ठिकाणी मी अनवरभाईंना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक सदानंद मोरे सरांचा सत्कार करावा. स्मृतिचिन्ह, खादीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण मान्यवरांचा सत्कार करतो.
या ठिकाणी अनंत दीक्षित सर उपस्थित आहेत. मी अनवर सरांना विनंती करतो की त्यांनी दीक्षित सरांचाही सत्कार करावा. धन्यवाद सर. आज आपल्याकडे जे प्रमुख व्याख्याते आले आहेत त्यांचा खरं तर अल्पसा परिचय मी करून देणं तसं अगदीच केवळ औपचारिक आहे. आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहे. आपण त्यांना अनेकदा ऐकलं आहे, अनेकदा वाचलं आहे. तरी पण या कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणून मी सांगतो. प्राध्यापक सदानंद श्रीधर मोरे देहूकर, लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार. त्यांचं शिक्षण MA तत्त्वज्ञान आणि MA प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास, द गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन या विषयावरती त्यांनी PhD संशोधन केलं आणि या संशोधनास त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून गुरुदेव दामले पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कृष्णा द मॅन अँड हिज मिशन या विषयावरती त्यांनी पोस्ट डॉक्टरल संशोधन केलं. साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक संघटनांशी आणि सांस्कृतिक संघटनांशी, सामाजिक संघटनांशी ते संबंधित आहेत. उजळल्या दिशा, तुका म्हणे, मंथन, लोकमान्य ते महात्मा, श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि ज्ञानोबा तुकाराम हा सरांचा अक्षर, अक्षय आणि अभंग ठेवा. सर, तुम्ही दिलेली विचारांची सावली आमच्या पिढीवरती सतत संस्कार करत राहील ही या ठिकाणी आपल्याला एक युवकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो. आपले आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते अनंत दीक्षित सर. अनंत दीक्षित सर हे सामाजिक चळवळींमध्ये आपल्या सोबत असतात. आपल्या विचारांचे, पुरोगामी विचारांच्या सतत चळवळींच्या सोबत करणारे आणि प्रेरणा देणारे तरुणांना म्हणून त्यांची आजपर्यंत आपल्याला ओळख आहे. याचबरोबर ते सुरुवातीपासून ते पत्रकारितेच्या वेशामध्ये आहेत. पत्रकारितेच्या व्यवसायामध्ये आजपर्यंत त्यांनी अनेकदा सामाजिक चळवळींना एक वेगळी प्रबोधन, दिशा देण्याचं काम केलेलं आहे. सध्या ते दैनिक लोकमत या वर्तमानपत्राचे विकास संपादक म्हणून कार्यरत आहेत. मी या दोन्ही पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक सदानंद मोरे सरांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष श्रीयुत अनंतराव दीक्षित, अनवर राजन, डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि उपस्थित सर्व सज्जन. महात्मा गांधींच्या निमित्ताने यावर्षी हा जो कार्यक्रम डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला त्याबद्दल सुरुवातीलाच त्यांना धन्यवाद देतो. फार गरज आहे अशा गोष्टींची. हा जो काळ सध्याचा आहे त्या काळामध्ये गांधीजींचं तत्त्वज्ञान आणि त्यांचे विचार हे दिवसेंदिवस अधिकाधिक रिलेव्हंट होत आहेत असं लोकांना लक्षात येतं आहे. परंतु ते नुसतं लक्षात येण्यापेक्षा त्याला एक सैद्धांतिक बैठक जर मिळाली तर अधिक योग्य होईल. म्हणून अशा प्रकारचे उपक्रम हे फार चांगले आहेत आणि गांधी भवन आणि या ट्रस्टनं हे हाती घेणं जास्त औचित्यपूर्ण आहे असं मला म्हणायचं आहे. गांधीजींच्या जीवनामधला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना धर्माविषयी असलेली आस्था, कन्सर्न ज्याला म्हणतो आपण. कुठल्याही राजकीय नेत्याला गांधी सोडून इतकी धर्माविषयक आस्था असल्याचं आपण पाहिलेलं नाही. म्हणजे त्या नेत्याला त्याच्या धर्माविषयी अभिमान असेल किंवा निश्चितपणे असू शकेल, अटॅचमेंट असेल, परंतु गांधीजींचं वैशिष्ट्य असं होतं की आपलं स्वतःचं हिंदुत्व, कोट अनकोट शब्द ठेवा, कारण हिंदुत्वाचा अलीकडच्या काळात लोक वेगळ्या अर्थाने विचार करतात, तसं मला म्हणायचं नाही. तर आपल्या स्वतःचा धर्म सांभाळून तिथे कुठेही आपल्या धर्माचरणामध्ये व्यत्यय येऊ न देता इतर सर्व धर्मांच्याबद्दलची आस्था आपण कशी ठेवू शकतो याचं गांधीजी म्हणजे उदाहरणच होतं. त्यांच्या इतकं चांगलं उदाहरण या बाबतीत आपल्याला दुसरं कुठेही मिळणार नाही.
याची आपण सुरुवातीलाच नोंद घेतली पाहिजे. त्यामुळं गांधींच्या नावाने चालणाऱ्या संस्थेनं आणि गांधींचा ज्यांना विचार करायचा आहे त्यांनी धर्माविषयी अनास्था बाळगता कामा नये. हे खरं तर पहिलं आहे. मुद्दा आता कसा होतो माहिती आहे का, की भारतीय घटनेने सेक्युलरिझम स्वीकारला असं आपण म्हणतो आणि अर्थात ते खरंच आहे. परंतु त्याचा अर्थ धर्माविषयी तुच्छतावाद स्वीकारला असा होत नाही. आमच्या बऱ्याच पुरोगामी मित्रांनी असा समज करून घेतला आणि त्यामुळं फार गोंधळ झाला, म्हणजे त्यांचाही झाला आणि इतरांचाही झाला, की सेक्युलर असणं म्हणजे धर्माबद्दल तुच्छता भाव बाळगणं मनामध्ये, धर्म या संस्थेबद्दलच काहीतरी मनामध्ये अशा प्रकारची भावना ठेवणं. तर हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे सेक्युलरिझमचं. निदान भारतासारख्या देशामध्ये तरी चुकीचं आहे. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये ज्या प्रकारचा सेक्युलरिझम पुढे आला त्याची कारणं वेगळी आहेत आणि भारतामध्ये जो आपण सेक्युलरिझम स्वीकारला त्याची कारणं वेगळी आहेत आणि त्यामुळे त्याचं स्वरूपही वेगळं असणार आहे. तिथे जो सेक्युलरिझम उदयाला आला तो विशेष करून चर्च आणि स्टेट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांच्यातल्या कलहातून तो पुढे आलेला आहे. हे लक्षात घ्या आपण. म्हणजे राज्याचं म्हणणं होतं की चर्चने आमच्या याच्यात दखल द्यायचं कारण नाही, म्हणून ती राज्यसंस्थेची गरज होती. अशा पद्धतीचं आहे ते. आपल्याकडं तसं नाही. आपल्याकडं ती लोकांची गरज आहे, सामान्य माणसांची गरज आहे की या देशा इतकी धर्मजीवनामधली व्हरायटी, समृद्धी म्हणायचं आपण चांगल्या अर्थाने, इतरत्र कुठेही सापडत नाही. जिथे एक किंवा दोनच धर्म आहेत खरं म्हटलं तर मुख्य, अशा लोकांना काही अवघड नाही सेक्युलर असणं. मला सांगा ना, ज्या वेळेला सेक्युलरिझमचा विचार इंग्लंडनं किंवा अमेरिकेनं स्वीकारला असेल त्या काळात, तेव्हा त्यांच्याकडे दुसरे धर्म नव्हतेच ना, मुळात एकच धर्म होता. काय त्याच्यात कौतुक करायचं कारण आहे त्यांचं? आपण स्वीकारणं जास्त अवघड आहे, कारण आपल्याकडे केवढी मोठी व्हरायटी आहे. असा एक तरी धर्म आहे एका जगामधला की जो भारतात नाही. म्हणून आपली पद्धती जी आहे ते तिकडे पाहण्याची आणि त्यांची पद्धती याच्यामध्ये खरोखर फरक आहे. आणि हा नेमका फरक लक्षात न घेतल्यामुळे बऱ्याच लोकांचा असा समज झाला की सेक्युलर असणं म्हणजे धर्म म्हणजे वैयक्तिक पातळीवरती एखाद्या नास्तिक असायला काहीच हरकत नाही. निश्चितपणे तो त्याला अधिकार आहे, तो हक्क आहे आणि सेक्युलरिझममध्ये तेही मोडतं खरं म्हटलं तर. पण त्याचबरोबर सेक्युलरिझमला एक आपण जे स्थान दिलं तेच स्थान म्हणजे एखाद्यानं वैयक्तिक जीवनात धर्मातीत असणं, धर्मविरहित असणं, याला जितकं आपण मान्य करतो तितकंच एखाद्या धर्माचं असेल तर तेही मान्य करायला पाहिजे. म्हणजे घटनेप्रमाणे आपण काय म्हणतो की तुम्ही धर्माचरण करा, पण त्या धर्माचरणामुळे अशा गोष्टी घडता कामा नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ काही सामाजिक दुहीम असता कामा नये, सामाजिक आरोग्यावरती काही गदा येता कामा नये. हे जसं धर्मांना लागू आहे तसंच ते सेक्युलरिझमलाही लागू येतं. तो लक्षात घ्या. म्हणजे आय एम हिंदू ऑर आय एम मुस्लिम सब्जेक्ट टू दिस, तसंच आय एम सेक्युलर सब्जेक्ट टू दिस. सेक्युलरिझम हे काही सगळ्यांच्या डोक्यावर असणारं नाही आहे, हे लक्षात घ्या. तर ही एक चुकीची कल्पना आपल्या लोकांनी ठेवल्यामुळं काय झालं मग, त्याच्यामुळं उलट धर्मवादी शक्तींचं फावलं. कारण तुच्छतेने पाहणं म्हणजे दुर्लक्ष करणं. तो घटकच त्यांनी जवळजवळ आपल्या सामाजिक जीवनातून बाद करून टाकला आणि तो बाद व्हावा इतरांनी सुद्धा करावा अशी त्यांची इच्छा राहिली आणि तसं तर काही होत नाही. आमचे ज्येष्ठ मित्र कविवर्य नारायण सुर्वे यांनी जाहीरनामा लिहिला पुढच्या आणखीन 21व्या शतकाचा, 20व्या शतकातच लिहिला जवळजवळ. आणि त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये असा उल्लेख केला आहे बहुधा की काय असेल तेव्हा धर्माची परिस्थिती. ते म्हटले धर्म म्हणजे एक कुलंग, म्हणजे कुलंग कुत्रा असतं की नाही, कुठं ते घुटमळतं पायामध्ये, अशी त्यांची कल्पना होती मार्क्सवाद्यांची मागच्या शतकामध्ये. की धर्म आता जसं स्टेट जाईल म्हणले, विदरिंग अवे ऑफ दी स्टेट, विलय होऊन जाईल राज्यसंस्थेचा, धर्माचाही असाच प्रकारचा विलय होईल असं त्यांना वाटलं. पण प्रत्यक्षात आपलं वेगळंच दिसतंय. म्हणजे आज मी तिला जेवढा फोर्स धर्माकडे आहे वेगळं, आता ह्या सगळ्या दहशतवाद्यांच्या कृतीमागची भूमिका जी आहे, बैठक जी आहे ती धर्माची आहे. त्यामुळे कुठे कमी झालं धर्माचं सामर्थ्य. म्हणून धर्म समजून घेणं, आपला धर्म समजावून घेणं, दुसऱ्यांचाही धर्म समजावून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते गांधीजींनी ओळखलं. आणि गांधीजींचं एक वैशिष्ट्य काय माहिती का, ते ज्या वेळेला आफ्रिकेतून इथे आले भारतात तेव्हा त्यांच्या पुढे जो अजेंडा होता त्याच्यामध्ये एक तर स्वातंत्र्य मिळवणं होतं, पण ते दुसरं होतं. पहिल्यांदा म्हणले हिंदू मुसलमान युनिटी आणि मग स्वातंत्र्य. म्हणजे जोपर्यंत हिंदू मुसलमानांची युनिटी होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला अर्थ नाही, हे तेव्हापासूनच त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे गांधीजींचं एक लक्षात घ्या तुम्ही की यात आपण समजून घेतलं पाहिजे एकमेकांच्या धर्मजीवनाला. म्हणून गांधींच्या
संदर्भामध्ये अशा प्रकारची चर्चा घडणं हे फार महत्त्वाचं वाटतं. ही मला सुरुवातीच्या काळात मुद्दाम सुरुवातीच्या एक प्रास्ताविक म्हणून सांगणं गरजेचं वाटतं. आता जो थीम दिला सगळ्याच व्याख्यानांचा, व्याख्यानमाला केली आपण, की अहिंसा आणि वेगवेगळे धर्म. कारण गांधीजींच्या जीवनाचं जसं एक इतर धर्मांच्याबद्दल आस्था, सगळ्या धर्मांच्याबद्दल हे एक सूत्र होतं, तसं अहिंसा हे एक महत्त्वाचं सूत्र होतं. तर ते सूत्र धरून मग त्या अहिंसेला वेगवेगळ्या धर्मांच्यामध्ये काय स्थान आहे आणि किती स्थान आहे, कसं स्थान आहे, याचा उहापोह गेल्या 4-5 व्याख्यानांमध्ये आपण ऐकला. आणि आत्ता मी आज आपणासमोर जो उभा आहे तो हिंदू धर्म आणि अहिंसा यासंबंधी बोलायला उभा आहे. आता गमतीची गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला एक सांगतो की आचार्य विनोबा भावे हे खूपच अशा प्रकारचे भाषा कवी होते. त्यांना अनेक भाषा यायच्या. संस्कृतवर त्यांचा प्रभुत्व होतं, मराठीवर ते असणारच, त्यांची मातृभाषाच होती. आणि व्युत्पत्ती ज्याला म्हणतो आपण, व्युत्पत्ती आणि व्याकरण यांचा जवळचा संबंध आहे, की एखादा शब्द कसा निर्माण झाला ह्याची आपण व्युत्पत्ती सांगतो, इटिमॉलॉजी सांगतो. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते लोक होते प्रसिद्ध आपल्याकडचं माहिती असणारे, म्हणजे उदाहरणार्थ इतिहासाचे राजवाडे होते, कृपाम कुलकर्णी होते. तसे विनोबासुद्धा खूप चांगले व्युत्पत्ती तज्ज्ञ होते. तर विनोबांनी एकदा हिंदू शब्दाची व्युत्पत्ती सांगितली होती, म्हणजे व्याख्या केली, पण ती व्युत्पत्तीच्या अंगाने केली. काय म्हणाले विनोबा? विनोबा असं म्हणाले की हिंदू म्हणजे कोण? हिंदूचा अर्थ काय? हिंसयात दूयते, हिंसयात दूयते इति हिंदू, की हिंसेमुळं जो दुःखी होतो, हिंसेमुळं ज्याला क्लेश होतात, तो हिंदू. आता विनोबांची ही इटिमॉलॉजिकल व्याख्या कितपत बरोबर आहे हे मला माहीत नाही, कारण मी काही तज्ज्ञ नाही आहे संस्कृतचा आणि मी व्युत्पत्तीशास्त्रज्ञ पण नाही. पण विनोबांनी त्यांच्या पद्धतीने हिंदू धर्माचं इंटरप्रिटेशन करताना या मुद्द्याला इतकं महत्त्व दिलं की हिंदू धर्माची व्याख्याच आपणाला अशी करता आली पाहिजे की ज्या धर्मामध्ये हिंसेला स्थान नाही किंवा असलंच तर कमीत कमी आहे. हे इतका हिंदू धर्म आणि अहिंसा यांचं जवळचं नातं आहे असं निदान आपणाला विनोबांच्या इंटरप्रिटेशनवरून तरी दिसून येतं. वास्तवात काय दिसतं आपणाला ते तर आपण पाहूच, पण मुळात गंमत कशी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की लोकांचे मुळात हिंदू धर्म या गोष्टीबद्दल खूपच गैरसमज आहेत. मुळात धर्म या गोष्टीबद्दलचे गैरसमज आणि त्यात परत हिंदू धर्म म्हटल्यानंतर आणखीनच गैरसमज, आणि त्या गैरसमजांची कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण काय माहिती का? पहिलं कारण असं आहे की हा धर्म जगाच्या पाठीवरचा सगळ्यात प्राचीन धर्म आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून. त्याला खूप इतिहास आहे, काही हजार किंवा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळं या धर्माचं स्वरूप इतकं बदलत गेलेलं आहे इतिहासक्रमामध्ये की ज्याच्यामुळं तुम्हाला नेमकं हिंदू म्हणजे कोण सांगणं हे अवघड जातं. हे एक कारण आहे, म्हणजे गोंधळ होण्याचं किंवा हिंदू धर्माबद्दलची माहिती नसण्याचं नीट हे कारण आहे. दुसरं, हा धर्म जो ज्या देशामध्ये पुढे आला तो भारत देश. तर भारत देश हा भौगोलिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तरी त्याची एक परत वेगळी व्हरायटी आहे. त्यामुळं हिंदू धर्म जेव्हा भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणामध्ये गेला तेव्हा त्या ठिकाणी त्याला एक वेगळं स्वरूप मिळालं, एक वेगळं रूप त्याला मिळत गेलं. म्हणजे हे एक ऐतिहासिकता हे एक कारण आहे हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये त्याच्याबद्दलचं स्वरूप नीट न लक्षात येण्याचं. दुसरी गोष्ट अशी की आता पुष्कळ लोकांचं हिंदू धर्माच्याबद्दल वाईट मत असतं, म्हणजे मला अर्थात मी तेही समजून घेऊ शकतो. तर हे जे वाईट मत असतं त्या वाईट मतांच्या लोकांनासुद्धा असं मान्य करावं लागतं की बाबा हे जरी खरं असलं तरी अजून हिंदू धर्म टिकून आहे. इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाईट होत्या, अमुक होत्या, तमुक होत्या, खूप लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड केली अंतर्गत बाहेरून, तरी पण तो टिकून आहे. पण त्यात काहीतरी एक असं असलं पाहिजे, आणि त्याला काही म्हणा, म्हणजे त्याचा शोध लावा, पण काहीतरी मेटल ज्याला म्हणत आपण ते असलं पाहिजे. तर हे जे आहे ना पहिल्यांदा हे लोकांच्या नीट लक्षात येत नाही. आणि नीट का लक्षात येत नाही मी तुम्हाला सांगतो, याची कारणं आहेत. त्याचं एक कारण कसं माहिती आहे का, की हिंदू धर्माचे प्रवक्ते आत्तापर्यंत कोण राहिलेले आहेत? ते ब्राह्मण राहिले, बरोबर आहे. आणि मधल्या काळामध्ये ब्राह्मणांनी सुधारणा स्वीकारली, पुरोगामीपणा स्वीकारला, आणि त्यामुळे त्यांनी एवढी पलटी मारली प्रचंड प्रमाणामध्ये
की जे हिंदू धर्माची खूप म्हणजे दाखवायची अटॅचमेंट दाखवायची, स्तुती करायची, ते एकदम हिंदू धर्मासारखी टाकाऊ गोष्ट अशी नाहीच असं म्हणायला लागले. आता त्याचं एक कारण काय सांगतो तुम्हाला, तेही कारण महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की हिंदू धर्माला एक काही शोषणाचा इतिहास आहे, काही जुलमाचा इतिहास आहे त्याच्या अंतर्गत, जातीव्यवस्थेच्यामुळं विशेष करून, स्त्रियांच्या संदर्भामध्ये विशेष करून, आणि त्याचा एक कॉम्प्लेक्स ब्राह्मण पुरोगाम्यांच्यामध्ये आला. त्याच्यामुळं हिंदू धर्म म्हटल्यानंतर ते फार त्यांना एकदम जणू काय आपणच ते सगळं केलेलं आहे. वस्तुतः ह्या पिढीतल्या लोकांचा त्याचे काही संबंध नाही. त्यांच्या कधी पूर्वजांनी 1000, 2000, 500 वर्षांपूर्वी जे काही कृत्य केले असतील, त्या कृत्याचं ओझं त्यांनी विनाकारण आपल्या डोक्यावरती घेतल्यामुळं ब्राह्मण पुरोगाम्यांनी आणि अभ्यासकांनी ते हिंदू धर्माला शिवाय देण्यात ते फार पुढे. त्याचा परिणाम काय झाला माहिती का, तो फार इंटरेस्टिंग आहे. की ज्यांना खरोखर हिंदू धर्माचा जाच सहन झाला करावा लागला ऐतिहासिक काळामध्ये, वस्तुतः असं व्हायला पाहिजे होतं की ब्राह्मण जर अभ्यासक इतके हिरीने पुढे आले धर्माला शिवाय देण्यामध्ये, तर ज्यांना प्रत्यक्षात त्रास झाला, हिंदू धर्माच्या जाच झाला, त्यांनी यांना खूप जवळ करायला पाहिजे होतं. तसं तर काही झालं नाही. म्हणजे यांनी किती शिव्या दिल्या तरी ज्यांना जाच झाला त्यांचं समाधानच होत नाही. लक्षात आलं का? किंवा किती शिव्या दिल्या तरी त्यांना ते खरं वाटत नाही की हे मनापासून देतात का, की ह्याच्या त्यांची परत आणखीन एक चाल आहे. ही फार कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे सध्याची. म्हणजे आपण जर समजून घेतलं ना काय नेमकं प्रकार होतो आहे, म्हणजे होतं आहे असा मुद्दा माहिती का, की ज्यांना जाच झाला त्यांच्या मनामध्ये तो जाच झाल्यामुळे एक कॉम्प्लेक्स निर्माण झालेला आहे, एक 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 तडफड झालेली आहे याच्या एकूण धर्माच्या विरुद्ध, ती आपण समजू शकतो. आणि ज्यांनी जाच केला ऐतिहासिक काळात त्यांच्याही डोक्यामध्ये एक कॉम्प्लेक्स हिंदू धर्माच्याबद्दल. त्यामुळे हिंदू धर्माचं सत्य स्वरूप मानायला कुणीच पुढे नाही. हे त्रास झालेले लोक आणि हे त्रास दिलेले लोक, बरं तेच जास्त होकल आहेत आज. आर्टिक्युलेट कोण आहे समाजामध्ये जास्त? एक तर ब्राह्मण किंवा दुसरे दलित. मराठे कधी कधी प्रयत्न करतात पण त्यांना अजून जमलेलं नाही. तर त्यामुळं ह्या दोन्ही मंडळींचा हिंदू धर्माकडे पाहण्याचा जो हे आहे ना, काय म्हणतात त्याला, दृष्टिकोन, तो असा राहिलेला आहे. त्यामुळं हिंदू धर्माबद्दल लोक एक तर बोलतच नाहीत पहिल्यांदा. बघा तुम्ही बोलतात का? तर त्यांना असं वाटतं का हिंदू धर्माबद्दल आपण बोललो तरी जातीयवादी होऊन शिक्का बसेल आपल्यावरती. म्हणजे सध्याची परिस्थिती बोलण्यासाठी भयानक प्रतिकूल आहे. तर अशी एक कुंडी विलक्षण अभ्यासकांची झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपणाला नीट तटस्थपणाने, त्रयस्थपणाने एक ऐतिहासिक दृष्टी ठेवून हिंदू धर्माचा विचार करण्याची गरज आहे, असं मला सुरुवातीलाच आपणाला सांगावायचं आहे. आता थोडा आपण इतिहासाचा विचार करू या धर्माच्या. म्हणजे काहींचं म्हणणं असं आहे की हिंदू धर्म नाहीच मुळात. हे हिंदू हे नाव कुणी दिलं, ते कुठल्या पर्शियन भाषेतनं आलं, मग मुसलमानांनी दिलं, मग तो शब्द सुरुवातीला काही गुलामवाचक होता वगैरे 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 पुष्कळशा गोष्टी लोक सांगत आहेत. किंवा आत्ता मध्ये एका अभ्यासकाने सांगितलं की ते हिंदू नावाची एंटिटी ब्रिटिशांनीच निर्माण केली त्यांच्या फायद्यासाठी. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे गैरसमज आपणाकडं हिंदू धर्माच्याबद्दल दिसतात. तर सांगायचा मुद्दा काय माहिती का, की कोणाला आवडो किंवा न आवडो, ऐतिहासिक वस्तुस्थिती ऐतिहासिकच असते. की सगळ्यात जुना जो धर्म आहे तो जगाच्या पाठीवर तो हिंदू धर्म आहे. फक्त त्याला त्या काळात हिंदू धर्म म्हणत नव्हते. मग काय म्हणत होते? काहींचं म्हणणं असं की त्याला वैदिक धर्म म्हणत होते. तर असंही नाही, त्याला फक्त धर्मच म्हणत होते. लक्षात घ्या, ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो, पूर्वी ज्याला वैदिक धर्म म्हणायचे, त्याला मुळातली जी संज्ञा होती ती फक्त धर्म हीच होती. कारण हा जो धर्म आहे तो एक तर गोष्ट सगळ्यांना मान्य केली पाहिजे, कुणी जरी काही म्हटलं तरी, की तो वेदप्रामाण्यावरती आधारित असलेला धर्म आहे. पहिल्यांदा ही गोष्ट सत्य आहे. आता वेदप्रामाण्यावरती जेव्हा धर्म निर्माण झाला तेव्हा त्याला वैदिक धर्म असं नाव असायचं काही कारण नव्हतं. मग तुम्ही हे काय करताय? तर आम्ही धर्म करतोय. धर्म हा शब्द होता, लक्षात घ्या. वैदिक धर्म म्हणजे वेद ग्रंथ धर्माचं प्रमाण मानून सुद्धा वैदिक धर्म ही संज्ञा नव्हती. वैदिक धर्म ही संज्ञा कधी आली? ज्या वेळेला या धर्माला कुणीतरी चॅलेंज केला. मग ज्यांनी चॅलेंज केला ते अवैदिक आणि त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे वैदिक असं येत आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही आयडेंटिटी कधी प्राप्त झाली वैदिक धर्म? पहिल्यांदा फक्त धर्मच म्हणायचे. फारच जर तर सनातन धर्म म्हणा, म्हणजे अगदीच झालं तर, पण धर्म हाच होता. आणि त्याला ज्या वेळेला चॅलेंज निर्माण झाला तो कोणाकडनं झाला? तर तो जैन धर्माकडनं झाला, बौद्ध धर्माकडनं झाला. आणि मुख्यत्वे तो कोणत्या काउंटरवरती झाला? तो प्रामाण्याच्या काउंटरवरती झाला. काही लोक पुढे आले, ते म्हणले आम्हाला वेदात जे सांगितलेलं ते मान्य नाही.
म्हणून लोक म्हणले की हे अवैदिक. मग हे कोण? मग हे वैदिक. असं ते सापेक्षपणाने हा धर्म ज्याला म्हणतो आपण तो निर्माण झालेला आहे. एक दुसरा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून, की भारताचं जे धर्मजीवन आहे आणि तिथे गांधींचं म्हणणं अगदी बरोबर होतं. ते कसलं धर्मजीवन कसं आहे बघा, की आपल्याला एक चौकट बघा तुम्ही. आपण एक सेमिटिक धर्मांची जर चौकट घेतली तर आपल्याला असं दिसेल की इस्लाम म्हणजे आधी आपण यहुदी म्हणूयात, ज्यू लोकांचा धर्म, नंतर ख्रिश्चन आणि नंतर इस्लाम, हे तिन्ही धर्म एका कुटुंबातले धर्म आहेत, एका फॅमिलीचे धर्म आहेत. म्हणजे कोणत्या अर्थाने की अगोदर धर्म यहुदी होता, मग त्याच्यातून ख्रिश्चनची निर्माण झाली आणि त्यातूनच पुढे इस्लाम निर्माण झाला. म्हणजे कोणत्या अर्थाने निर्माण झाला की यहुद्यांचे जे कुणी प्रेषित म्हणजे प्रॉफिट होते ते ख्रिश्चनांना मान्य आहेत आणि यहुद्यांचे आणि ख्रिश्चनांचे जे प्रॉफिट्स होते ते इस्लामला मान्य आहेत. जी त्यांची याची चौकट आहे म्हणजे मायथॉलॉजी आहे संपूर्ण, पुराणकथा, नंतर एस्टेटॉलॉजी म्हणजे परलोकशास्त्र, हे तिघांचं सारखंच आहे ना. म्हणजे ॲडम आणि ईव सगळ्यांच्यामध्ये सारखे येते, तिघांना मान्य आहे. नंतर ती नरकाची कल्पना सगळ्यांच्यामध्ये या तिघांनाही मान्य आहे. अशा कितीतरी गोष्ट आहेत. म्हणजे त्यामुळं हे तिघांची एक फॅमिली आहे. तसं आपल्याकडे भारतामध्ये आता मी शब्द वापरतो हिंदू धर्म म्हणा, बौद्ध आणि जैन ह्या 3 धर्मांची एक फॅमिली आहे. हे लक्षात न घेता लोकांना असं वाटतं की जणू काही हिंदू आणि बौद्ध ह्यांच्यात कायमस्वरूपी संघर्ष होता. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध ते अशा बंदुका रोखून तयार होते, सिद्ध होते. असं कधीच नव्हतं, लक्षात घ्या. कारण ह्यांना कसं काय की ह्यांची मायथॉलॉजी सारखी आहे, अनेक प्रमाणामध्ये देवदेवता सारखे आहेत. म्हणजे आता खरं तर असं आहे की एका अर्थाने जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म निरीश्वरवादी आहेत एका विशिष्ट अर्थाने घेतलं तर. परंतु त्यांनीसुद्धा नंतरच्या काळात किंवा काही काळाने देवता मान्य केलेल्या आहेत. तर तो जो प्रकार आहे तो त्यांना खूपशा म्हणजे आता कसं तुम्हाला सांगतो, एक उदाहरण म्हणून सांगतो. एकच आता एक कृष्ण नावाचा एक हिंदूंचा देव घ्या. कृष्ण हा जो देव आहे हिंदूंचा, तो इतका पुढे पॉप्युलर झाला. म्हणजे हे इंटरॅक्शन आहे, बौद्ध जैन हिंदू हे एकमेकांच्या सतत इंटरॅक्शन करतात, एकमेकांचे संवाद चालू आहे. अलीकडं खुंटला पण त्यांच्यात तो चालू होता केव्हा. तर ते चालू असताना कृष्ण हा महत्त्वाचा आहे की नाही. मग आता काय करायचं की आपल्या धर्मात कृष्णाला काहीतरी स्थान पाहिजे, पण ते नंबर 1चं काय देता येत नाही म्हणून नंबर 2ला द्यायचं. हे बौद्ध आणि जैन. मग जैनांनी काय केलं, जैनांचा जो तीर्थंकर आहे अरिष्टनेमी, बरोबर आहे, अरिष्टनेमी हे 22वे तीर्थंकर यांची जैनांचे, तो कृष्णाचा चुलत भाऊ आहे. मग त्यांनी सगळा कृष्ण घेतला, कृष्णावरती पुराणं लिहिली जैनांनी. तीच गोष्ट बौद्धांची आहे. बोधिसत्वाचा कुठल्या तरी पूर्वीच्या जन्मामध्ये बुद्ध म्हणजे बोधिसत्व घटपंडित म्हणून जन्माला आला आणि कृष्ण हा त्याचा सावत्र भाऊ. हे घेतलं त्यांनी सगळं. बुद्ध जो आहे त्याला यांनी काय केलं की कृष्णानंतरचा अवतार म्हणून घेतलं हिंदूंनी. तर ही जी गोष्ट आहे ही लोक नेमकी विसरतात. त्याच्यामुळं आता कसं असतं की सामान्य माणसं एवढा भेद करत नव्हते. तुम्हाला आत्ता परवा सांगतो की उदाहरणार्थ पंजाबमध्ये एकाच कुटुंबामध्ये एक मनुष्य हिंदू दुसरा शीख, हे सर्रास असायचं. गुजरातमध्ये एकाच कुटुंबात एक जैन दुसरा हिंदू म्हणजे वैष्णव असेल किंवा काय, हे सर्रास असायचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये एकाच कुटुंबात एखादा वैदिक धर्माचा अन्वय असेल, एखादा बौद्ध धर्माचा असेल, एखादा जैन असेल, हे सर्रास असायचं. अशी वस्तुस्थिती आहे. होतं काय माहिती का की जे त्या धर्माचे जे आचार्य असतात वरच्या पदावरती त्यांना हे पटत नाही. आपल्या दुकानातलं गिऱ्हाईक दुसऱ्या दुकानात गेलं कुणाला परवडत नाही, पटत. म्हणून त्यांची सतत हे असते की नाही तुम्ही तिकडे जायचं नाही. म्हणून ते मांडणी करताना अशीच करत असतात की जणू काही त्याच्यामध्ये इतकं हे आहे, भेद आहे, वॉटर टाईट कंपार्टमेंट आहे, अशा पद्धतीने ते म्हणत असतात, बोलत असतात. पण वस्तुस्थिती तशी नव्हती, म्हणजे तात्विक स्तरावरती पण नव्हती. आणि म्हणून मला म्हणायचं असं की जसं ह्या 3 धर्मांचा इतिहास सेमिटिक धर्मांचा आपण बघतो की जरी त्यांच्यामध्ये खूप मारामारी झाला, धर्मयुद्ध अक्षरशः बापरे म्हणजे केवढी प्रचंड झाली. मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन की ज्या प्रकारचं धर्मयुद्ध रादर क्रुसेड्स इस्लाम आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये झाली तेवढी भारतात झालेली नाहीत कुठल्याही 2 धर्मांमध्ये. हे तर आपल्याला मान्य करायला पाहिजे. म्हणजे अगदी आपण
भले नंतरच्या काळातल्या काही दंतकथा खऱ्या मांडल्या तरी देखील सांगितलं पाहिजे की तेवढं इथं झालेलं नाही. पण हे एका कुटुंबातले धर्म होते, असे 3 तिकडे, तसं इकडे देखील हे 3 मुख्य धर्म एका कुटुंबातले आहेत. आणि त्याच्यामुळं असं नाही आहे, आता पुष्कळ लोकांचा काय समज असतो की आता बघा बरं का, की हा म्हणे आर्यांचा धर्म, हा अनार्यांचा धर्म, हा किंवा हा द्रविडांचा धर्म, असं तरी होतं का हो, मला सांगा. असं नाही आहे. म्हणजे बुद्ध काय, महावीर काय, यांना लोक आर्यच समजायचे त्या काळातसुद्धा. त्यांचाही स्वतःबद्दल तोच समज होता. हे गेल्या एक 200-400 वर्षामध्ये, 300 वर्षांमध्ये इतिहासाची जी एक मांडणी झाली ती अशी या पद्धतीने करण्यात आली किंवा झाली, मुद्दाम कुणी केली, त्यात काय कारस्थान रचना असं मी म्हणणार नाही. त्या लोकांना तसं तसं वाटत राहतं. आणि मग तो जो इतिहास लोक लिहितात तो इतिहास फक्त अकॅडमिक राहत नाही. म्हणजे इतिहास हे एक विलक्षण ज्ञानशाखा अशी आहे की जी कधीच सामावत नाही अकॅडमिक लाईफमध्ये, ती अशी बाहेर येते. आणि बाहेर आल्यानंतर मग लोक तिचा कसाही उपयोग करतात. म्हणजे जसं एखादं रसायन असतं प्रयोगशाळेत तयार केलेलं, घातक रसायन, तर ते एकदा प्रयोगशाळेच्या बाहेर पडलं तर गडबड होती सगळी. जोपर्यंत ते प्रयोगशाळेत आहे तोपर्यंत ठीक आहे. तसं इतिहास हे असं शास्त्र आहे सामाजिक विज्ञानामधलं की ते त्या क्लासरूमच्या बाहेर आलं किंवा पुस्तकाच्या बाहेर आलं की मग त्याचा कसा उपयोग होईल सांगता येत नाही. तर तसा प्रकारचा उपयोग इतिहासाचा मधल्या काळातल्या लोकांनी एकमेकांच्या विरुद्धचं राजकारण करण्यासाठी केला. हा एक त्याच्यातला भाग आहे. तर असो, मला सांगायचा मुद्दा काय होता की म्हणून हिंदू धर्माला सुरुवातीच्या काळामध्ये फक्त धर्म असंच म्हटलं जायचं. मग त्याच्यातनं वैदिक कधी म्हणायला लागले की जेव्हा त्यांना त्यांच्याचपैकी काही लोकांनी चॅलेंज केला. हे कुणी बाहेरचे लोक होते का आलेले, वांशिक दृष्टिकोनातून किंवा दुसऱ्या राष्ट्रातून आलेले, बौद्ध किंवा जैन किंवा अगदी चारबागसुद्धा इथलेच लोक आहेत ना, त्यांच्याचपैकी आहेत. हे लक्षात घ्या. जसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, म्हणजे उदाहरणार्थ हे काय 2 वंशाचे लोक आहेत का वेगवेगळ्या? अहो एकच कुटुंबातला नाही, एक जातो तिकडं एक जातो इकडं, उदाहरणार्थ. तसं हे इथलं धर्मजीवन आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे नेमकं आपल्याकडे होत नाही. तर मग अशा पद्धतीने वैदिक, त्याला वैदिक धर्म असं नाव पडलं. का नाव पडलं वैदिक धर्म? की तो वेदांना प्रमाण मानतो म्हणून त्याला वैदिक पडलं. त्याच्यापेक्षा वेगळे लोक अवैदिक. आता बघा, कुठल्याही बौद्ध किंवा कुठल्याही जैन व्यक्तीला तेव्हासुद्धा आम्ही अवैदिक आहोत असं म्हणणं आवडलं नसतं. कारण अवैदिक म्हणजे तुमची आयडेंटिटी दुसऱ्या कशाच्यावरती अवलंबून राहिले ना. तसं कसं चालेल? माझी स्वतःची आयडेंटिटी आहे ना, स्वयंभू स्वायत्त. म्हणजे समजा अशी कल्पना करा की मी कम्युनिस्ट आहे, मला एखाद्याने म्हटले की हे काँग्रेसचे नाहीत, मी म्हणणार अरे सांगतोच काय तू, मी कम्युनिस्ट आहे असं म्हण ना सरळ. माझी आयडेंटिटी काँग्रेसवरती कशावर ठेवतो अवलंबून? म्हणजे तसं अवैदिक म्हणणं या लोकांना, हे त्यांना नाही मान्य होणार. पण मुख्य इथं पुढे काय झालं की हळूहळू बौद्ध धर्म तर जवळजवळ भारतातूनच बाहेर गेला आणि जैन धर्म असा लहान वाढला नाही. त्यामुळं सगळंच लिखाणात याच्यात त्याच्यात मांडणीमध्ये वैदिक धर्मातलेच लोक पुढे आले. म्हणून त्यांची जी डिव्हिजन त्यांनी केली ती बाकीच्यांनी स्वीकारली. हे म्हणले हे वैदिक आणि बाकीचे सगळे अवैदिक. हे कोणी सांगितलं? तर हे असं कसं घडतं बा? म्हणजे अकॅडमिकचा सुद्धा एक इतिहास असतो, म्हणजे इतिहासाचा सुद्धा इतिहास असतो. सांगायचा मुद्दा असा आहे म्हणजे इतिहास लेखनाचा. तर अशा पद्धतीने वैदिक लोक हे स्वतःला वैदिक म्हणायला लागल्यानंतर त्याच्या विरुद्ध. तर मुख्य मग झगडा कुठे होता? मुख्य झगडा हिंसा आणि अहिंसा हाच होता. वैदिक धर्मामध्ये जे कर्मकांड होतं, यज्ञ, मुळातला वैदिक धर्म हा पूर्णपणे यज्ञावरती आधारित होता. आणि यज्ञामध्ये पशूंचा बळी दिला जायचा, आहुती दिली जायची आणि तो हविर्भाग त्या त्या देवतांना पोचतो असा त्या सगळ्या ऋषींचा समज होता. आणि त्यामुळं जास्तीत जास्त हिंसा त्याच्यामध्ये होत होती. म्हणजे तर म्हणून ते कर्मकांड ज्यांना मान्य नाही, आणि ह्या कर्मकांडाला आधार कुठला होता सगळा परत? तो वेदांचा होता. त्या कर्मकांडाला सगळा आधार वेदांमध्ये सगळं होतं. कुठला यज्ञ करायचा, कुणी करायचा, कधी करायचा, कशासाठी करायचा, कशा प्रकारे करायचा, किती दिवस चालणार, त्याला किती लोक लागतील त्या यज्ञाला, हे सगळं ठरलेलं. मग त्याच्या विरुद्ध ही अंतर्गत रिॲक्शन आहे. म्हणजे बौद्ध धर्म काय किंवा जैन धर्म काय? आता जैनांच्या बाबतीत एक आहे, तुम्हाला सांगतो की जैन धर्म अधिक प्राचीन आहे बौद्धांपेक्षा सुद्धा. त्यांचा आद्य तीर्थंकर ऋषभदेव किंवा आदिनाथ म्हणतो त्यांना आपण, ते जर मान्य केले तर ती एक परंपरा आणि ही दुसरी एक परंपरा, म्हणजे यज्ञ करणाऱ्या लोकांची परंपरा
एक सगळ्या ऐहिक जीवनाचा जास्तीत जास्त भोग घ्यायचा अशी म्हणणारी परंपरा, आणि दुसऱ्या बाजूला अहिंसा मानणारी ही दुसरी श्रमण परंपरा म्हणतो आपण त्याला. तर ह्या दोन परंपरा एकाच राष्ट्रामध्ये, एकाच समाजामध्ये, एकाच वंशाच्या लोकांमध्ये समांतरपणे चालू होत्या. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये ज्यांना हे मान्य नव्हतं ते असे बाजूला राहिले की हो हे मान्य नाही आम्हाला. मग ते अवैधिक राहिले, कारण वेदही मान्य नाहीत, वेदांच्यावरती आधारित कर्मकांडसुद्धा मान्य नाही. म्हणून ही मंडळी बाहेर आली किंवा बाजूला राहिली. तर तो हिंदू धर्म म्हणजे हिंसा हा बघा कसा मुद्दा येतो धर्माचा. आपण जर डायलेक्टिक्स आणि डायनॅमिक्स पाहिलं तर हिंदू धर्मामध्ये पहिल्यांदा जर फूट पडली असेल म्हणजे मूळच्या धर्मामध्ये म्हणूयात आपण, तर ती या हिंसेच्या प्रश्नावरून पडली. आणि ती काय म्हणूयात त्या फुटीला दोन पदर आहेत. एक म्हणजे काही लोक टोटल त्याग करून बाहेर गेले, म्हणजे जसं बौद्ध आणि जैन. आणि काही लोकांनी एक अंतर्गत बंड पुकारलं की हे नाही मान्य आम्हाला, म्हणजे आम्ही वेद मांडणारेच आहोत, असं नाही की आम्ही काय पाखंडी आहोत, तुमच्या विरोधामध्ये आहोत, नाही, पण हे तुमचं इंटरप्रिटेशन आम्हाला मान्य नाही, आम्हाला ही हिंसा मान्य नाही. मग असं म्हणणारे जे लोक पुढे आले पहिल्यांदा ते उपनिषदांमधले ऋषी होते. म्हणजे आता उपनिषद हा वेदांतच भाग आहे, लक्षात घ्या. उपनिषद हा वेदांतच भाग आहे. फक्त वेदांमध्ये उपनिषद असे शेवटी शेवटी येतात प्रत्येक वेदांमध्ये. तर अगोदरचा जो भाग आहे तो सगळा यज्ञाच्या कर्मकांडाचा भाग आहे, आणि नंतरचा जो भाग आला त्याला आपण ज्ञानकांड म्हणतो किंवा वेदांत म्हणतो प्रसंगी, ती उपनिषद आहेत. तर उपनिषदांनी यज्ञयागावर टीका केली, कर्मकांडावर टीका केली, भोगाच्या प्रवृत्तीवर टीका केली, आणि ज्ञानावरती भर दिला. यज्ञाने काही खरं होत नाही वगैरे वगैरे खूप त्याच्यात अंतर्गत भांडणं होती. तर आपण आजसुद्धा ज्या वेळेला आम्हाला वेद प्रमाण आहेत असं म्हणतो ते फक्त म्हणण्याची पद्धत आहे. अहो काय प्रमाण आहे त्यातलं नेमकं? म्हणजे त्यातल्या यज्ञीय हिंसेचा त्याग करून खूप वर्ष झाली हिंदू धर्माला. अधूनमधून कोणाला तरी एक हे येते म्हणजे प्रेरणा मिळते आणि कुणीतरी यज्ञबिज्ञ करतं, पण ते काय खरे यज्ञ नव्हेत. ते मी सांगणार आहे म्हणजे काय त्याची नेमकी भांगड झाली ती. पण मुळात सांगायचा मुद्दा काय होता मला की अंतर्गत हे. आणि एक तुम्हाला सांगतो, आणि हे लोक नेमकं हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य लोक लक्षात घेत नाही. हिंदू धर्म का टिकून राहिला? हिंदू धर्माकडं अशा दोन गोष्टी आहेत की ज्या इतर धर्मांच्याकडं पुरेशा प्रमाणात नव्हत्या. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्या दोन गोष्टी कोणत्या? त्यांनी एक गोष्ट केली की पुष्कळ लोकांना असं वाटतं की हिंदू धर्म म्हणजे हिंदू धर्म नाहीच यावं, कुठला धर्म, त्याच्यात नेमकं कोणतं तत्व आहे हिंदू धर्माचं मानायचं, तुम्हाला काय सापडणार नाही. मग ते म्हणतात की ते गाठोडच आहे, एक होल्ड ऑल आहे, त्याच्यात काय सुसंगती नाही किंवा काय नाही. तर त्यांनी काय केलं आहे माहिती का की आमच्याकडे 10 गोष्टी आहेत, 1 2 3 4, ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे, योग आहे, आणखीन काय तंत्र आहे, मंत्र आहे. हे कशासाठी एवढं सगळं? की सगळ्या लोकांची पात्रता म्हणजे अधिकार सारखी नसते. मग ज्याला त्याला आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या कलाप्रमाणे आम्ही एक मार्ग सांगतो. म्हणून अधिकाराप्रमाणे भेद करायची पद्धत आहे. किंवा तुम्हाला ज्ञानाचा अधिकार असेल तर हे बघा, हे ज्ञानकांड आहे. तुम्हाला कर्म करण्याचंच तुमचं जर हे आहे तर ते कर्मकांड आहे. म्हणून ही एक गोष्ट आहे की कुठल्याही माणसाला त्याच्या कुवतीचं तुम्हाला निर्गुणाची उपासना करायची तर तशी काही गोष्टी आहेत. सगळ्या प्रकारच्या लोकांची त्याच्यामध्ये सोय आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कशी माहिती आहे का, आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे, पहिल्यापासून ज्यांनी वेद प्रमाण मानला त्यांनी एक गोष्ट सांगितली की वेदाचं इंटरप्रिटेशन करताना, अर्थ लावताना, आता खूप वचन आहेत वेदामध्ये, खूप मंत्र आहेत, आम्हाला एक भेद करता येतो म्हणजे हिंदूंना. तो कोणता? विधी आणि अर्थवाद. हे फार महत्त्वाचं आहे. विधी आणि अर्थवाद म्हणजे काय की एखाद्या ग्रंथाचा जो मुख्य प्रतिपाद्य विषय आहे गडीवर तो, आणि असं काही गोष्टी आहेत की ज्या आहेत पण गौण आहेत, ते तेवढे सिरियसली घ्यायचे नाहीत, त्याला म्हटलं अर्थवाद. तर ह्या गोष्टी मग आता ह्या सगळ्या मोठ्या वेदांच्या पसाऱ्यामध्ये विधी कोणता आणि अर्थवाद कोणता? तिथे यज्ञ पण सांगितला आहे, भक्ती पण सांगितली, ज्ञान पण सांगितलं. मग ह्याच्यातला विधी कोणता हे निवडायचं स्वातंत्र्य ज्याला त्याला आहे. हे हिंदू धर्माचं मोठं वैशिष्ट्य आहे. काय
की एवढ्या मोठ्या वेदांच्या पसाऱ्यामध्ये नेमकं महत्त्वाचं काय आणि गौण काय. मग ज्ञानमार्गी जे लोक आहेत ते असं म्हणत आहेत की कर्मकांडाचा पुरस्कार करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना ते आहेत, पण ठीक आहे आहेत एवढंच, आम्ही काय त्याला महत्त्व देत नाही. आणि त्याला महत्त्व न दिल्यामुळं ते वैदिक म्हणून कम असल ठरतात का तर अजिबात नाही. मग ते ज्ञानाला प्राधान्य देतात. ते कर्मकांडवाले लोक काय सांगतात माहिती का, की हे ज्या गोष्टी आल्या आहेत ज्ञानाच्या त्या आपल्या उगीचच लोकांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी प्रलोभन दाखवण्यासाठी. मग आता याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. कसं आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे विधी आणि अर्थवाद यातला तुम्हाला हे समजावं म्हणून सांगतो, फरक समजावं म्हणून सांगतो, की पूर्वीच्या काळी सगळ्या हिंदूंचं एक वैशिष्ट्य होतं की हिंदू म्हटल्यानंतर त्यांनी शेंडी राखली पाहिजे. शेंडी हे हा आयडेंटिफिकेशनचा मार्कच हिंदू असण्याचा. बिन शेंडीचा हिंदू अशक्य. त्याच्यामुळे ते इतर धर्मातल्या लोकांचं वर्णन करताना शिखानष्ट असं म्हणायचे की ज्यांना शिखा नाही म्हणजे शेंडी नाही. तर अशी एक काळची परिस्थिती होती, अगदी 100 वर्षापूर्वीपर्यंत होती. आता एवढ्याच फारच बदलून गेले. तर झालं काय माहिती का, की या सगळ्या ह्याच्यामध्ये एखादं लहान पोरगं आहे आणि त्याला कडू औषध द्यायचं आहे. कडू वाईट, ते कडू औषध कोणाला आवडत नाही, मोठ्या माणसाला आवडत नाही, तर लहान मुलाला कसं आवडणार. मग त्याला ते पाजायचं म्हटल्यानंतर त्याचा बाप काय करायचा, त्याला ये बस हे घे औषध. तर तो म्हणायचा कडू आहे, त्याला माहिती असायचं. हरकत नाही ना म्हणले, कडू असलं काय झालं, हे औषध घेतलं तर तुझी शेंडी वाढेल. शिखा ते वर्धते वत्स, तुझी शेंडी वाढेल. आता शेंडी वाढेल म्हटल्यानंतर त्याला ते आवडायचं. शेंडी जास्त ज्याची चांगली तो जास्त सुंदर, तो हँडसम. असंच होतं ना. म्हणजे शेंडी जर मुख्य असेल ना तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा भाग, आणि ते शेंड्याची कल्पना तुम्हाला माहीत नाही हो. एकेकाळी ते व्हरायटी होती. काही लोकांना 3 शेंड्या असायच्या. म्हणजे ते ठरायचं म्हणजे कुठल्या कुळामध्ये 3 शेंड्या, कुठल्या कुळात 2 शेंड्या, कुठल्या कुळात एकच शेंडी, हे इतकं म्हणजे असायचं. त्याच्यामुळं शेंडी हे फार महत्त्वाचं. तर अशी एक कल्पना करा की त्या काळात ते टी व्ही जर असता समजा. आत्ता काय चाललं सध्या, आपण जे मार्केटिंग करतो टी व्हीतून, ज्या जाहिराती करतो त्याच्यात असंच असतं ना की अमुक अमुक हे असं लावलं तर असं होईल. हे सरळ आहे की हे क्रीम लावा, हे तेल लावा. हा सगळा अर्थवाद आहे. सांगायचा मुद्दा असा. तर शिखा ते वर्धते वत्स हे जर घेतलं तर तुझी शेंडी वाढेल, हे खरं असतं का, हे खरं नाही. पण ते पोराला माहीत नाही, त्याला वाटतं ते खरंच आहे, म्हणून त्याच्या नादाने ते तेवढं घेऊन टाकतं. तसं हा यज्ञ कर, काय यज्ञ कर, की हा यज्ञ केला की असं काहीतरी होईल. तर तो यज्ञ हा सगळा त्यांनी गौण मानून टाकला. पुढच्या काळातल्या ज्ञान सांगणाऱ्या लोकांनी, कर्म सांगणाऱ्या लोकांनी ज्ञान गौण मानलं. पण म्हणजे तुम्ही मुख्य काय मानणार आणि गौण काय मानणार, विधी कोणता आणि अर्थवाद कोणता, हे ठरवायचं अंतर्गत स्वातंत्र्य हिंदू धर्मात आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये फरक आहे. फरक म्हणजे कसा आहे की वेद प्रमाण आहेत असं म्हणणं आणि दुसऱ्या एखाद्या धर्माचा दुसरा एखादा ग्रंथ प्रमाण आहे असं म्हणण्याच्यामध्ये फरक आहे. इतर धर्मांच्यामध्ये माझ्या समजुतीप्रमाणे असा भेद करण्याची मुभा नाही. सगळी वचनं तुम्हाला ऑन पार मानावी लागतात. मग त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ते आचार्य ठरवतील. पण इथे आउटराईट पहिल्यापासूनच स्वातंत्र्य आहे. विधी कोणता आणि अर्थवाद कोणता, गौण कोणता आणि मुख्य कोणतं, आणि हे स्वातंत्र्य ह्या लोकांनी बजावलं. त्या वेळेला बरोबर बदलून घेतलं आपल्याला, म्हणून हा धर्म टिकला. नाही तर अवघड होतं. लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की नाही अरे हे काय खरं नाही, असं जर आपण रिजिड राहिलो तर आपल्या काय म्हणतात त्याला धर्माला बाधील, आपल्या अस्तित्वाला बाधील. म्हणजे अगदी तुम्हाला गंमत सांगतो. या लोकांनी एल्फिस्टन वगैरे लोकांनी 1818मध्ये पेशवाई जिंकली आणि ते बुडून टाकलं राज्य. आता ते राज्य बुडवल्यानंतर पुढे गंमत झाली. त्यांनी आता पुण्यामध्ये एवढी परंपरा पेशव्यांची म्हणजे ब्राह्मणी शिक्षणाची, संस्कृत विद्येची, ती काय बंद करता येत नाही. म्हणून त्यांनी एक संस्कृत पाठशाळा ठेवली. कुठे, विश्रामबागमध्ये. आत्ता जो विश्रामबाग वाडा आहे त्याच्यात एक संस्कृत पाठशाळा ठेवली. आणि जे पारंपरिक शास्त्री पंडित होते त्यांनाच कामाला लावलं की तुम्ही तुमची पोरं आणा, त्यांना शिकवा. तर सुरुवातीच्या काळात कितीतरी वर्ष ब्राह्मणांशिवाय इतरांच्या पोरांना तिथे प्रवेश नव्हता. मग हळूहळू त्याच्यामध्ये इंग्रजी त्यांनी इंट्रोड्यूस केली. मग हळूहळू काय इंट्रोड्यूस केलं. तर त्या सगळ्या पाठशाळेचा कारभार हा आपल्या पद्धतीने चालायचा. म्हणजे आपले शिक्षण आणि धर्म याच्यामध्ये एक करून टाकलं होतं ना. म्हणजे सेक्युलर वगैरे भानगड नव्हता तेव्हा. मग त्यावेळेला समजा एल्फिस्टन साहेब किंवा कुणी हा जर भेट द्यायला आला तर तो काय करायचा, त्याला जोडे बाहेर काढायला लागायचे आणि मग तो असा आत यायचा. कारण ते सगळं संस्कृत शिकवणं चालू असताना जोडे घालून आत येणं हे अशक्य होतं ना.
सुरुवातीच्या काळामध्ये. मग हळूहळू इंग्रजांची भीड चेपली, असं झालं. त्यांच्याही लक्षात झालं की हिंदू आता फार आपल्याला हे नाही करणार, म्हणून एक दिवस तो तसाच आतमध्ये आला. हे जरा यांनी पाहिलं जरा नाराजींनी, पण काय करणार, ते राज्यकर्ते आहेत ना, म्हणून ते गप्प बसले. एक दिवशी त्यांनी काय केलं माहिती का, आता हे आपली पद्धत म्हणजे काय जमिनीवरती बसायची. एक दिवस त्यांनी टेबल आणि खुर्ची आणून ठेवली. तर हा काय प्रकार आहे आपल्याकडं. तर मग ते बसले ना शास्त्री मंडळी सगळे की याचं काय करायचं. तर त्यांनी असं सांगितलं की हे जे नियम आहे, राजा म्हणले नियमाच्या पलीकडचा असतो, त्याला नियम लागू नसतात. काढलं मार्ग बरोबर. ही लवचिकता आहे, ही फ्लेक्झिबिलिटी आहे, आणि ती हिंदू धर्मामध्ये आहे. म्हणून हे एवढे हिंसा करणारे लोक, अहो किती हिंसा असेल. हिंसा म्हणजे इतकी हिंसा, मी तुम्हाला सांगतो. इथे एक आपल्याकडे चंबळ नावाची नदी आहे. त्या चंबळचं मूळ संस्कृत नाव चर्मनवती. काय नाव पडलं त्या चर्मनवतीला, त्या मंगलाष्टकात चर्मनवती नाव येतं बा, चर्मनवती, वेदिका वगैरे वगैरे सगळ्या नद्यांची नावं आहेत. ते नाव यासाठी पडलं की त्या नदीच्या तीरावरती रंतीदेव नावाच्या राजाने यज्ञावर यज्ञ केले, आणि इतके पशुबळी दिले यज्ञामध्ये की त्या पशूंची चामडी सोलायची त्यात कातड्याची आहुती द्यायची नसते, लक्षात घ्या. आणि ती वाळण्यासाठी म्हणून नदीच्या किनाऱ्यावर अशी वाळत घातली कातडी दोन्ही बाजूनी. तर ती नदी चर्ममयच झाली दोन काय, म्हणून तिला चर्मनवती नाव पडलं. हाय दुतर्फा सगळीकडे कातडी वाळत घातलेली. एवढी पशूंची हिंसा होती त्या काळामध्ये. बरं, ते लोक असे हुशार, हिंसा आपण मानणार, त्यांना ते शब्द मान्य नाही. त्यांनी काय केलं माहिती का, वैदिकी हिंसा ही हिंसा नाही म्हणले. त्यामुळं बळी देणं किंवा हे करणं हे शब्द आपण वापरतो. यज्ञामध्ये पशुला मारणं याला मारणं म्हणत नाहीत, त्याला एक नाव आहे विशिष्ट करून. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या पशुचं शमन करतो. काय शब्दप्रयोग आहे, शमन. आणि त्या शमन करण्यामध्ये जो एक्सपर्ट पुरोहित आहे, त्याच्यामध्ये फार डिव्हिजन ऑफ लेबर आहे, लक्षात घ्या. वेगवेगळे पुरोहित आहे. यज्ञ करायचे म्हणजे टीमच्या टीम लागते अख्खी, एकट्याचं काम नसतं ते त्या पुरोहितांमध्ये. मग होता असतो, ब्रह्मा असतो, उद्गाता असतो, अध्वर्यू असतो. अध्वर्यू म्हणजे सगळ्यात मुख्य त्या संपूर्ण प्रक्रियेचा. तो शब्दप्रयोग अजूनही आपण मराठीमध्ये वापरतो. कुठल्याही गोष्टीचा आपण असं म्हणतो की बुवा या गांधी ट्रस्टचे कुमार सप्तर्षी अध्वर्यू आहेत, उदाहरणार्थ. पण आता अध्वर्यू म्हणजे काय भांगडे हो. यज्ञासाठी शब्द आहे अध्वर, आणि त्या अध्वराचा जो मुख्य तो अध्वर्यू. आणि अध्वर म्हणजे काय, ध्वरा याचा अर्थ हिंसा, आणि अध्वर म्हणजे जिथे हिंसा होत नाही ते अध्वर. आता हे तुम्ही रोज पशु मारताय धडाधड, आहुती देताय त्यांची, मग हिंसा नाही, मग काय ते अध्वर कसं काय. हे लोक म्हणाले की नाही, यज्ञात जेव्हा पशु मारतो तेव्हा त्याला हिंसा नाही म्हणत, ती हिंसा नाहीच आहे मुळात. मग जीव तर जातो ना. फरक आहे म्हणले. यज्ञामध्ये पशु कसा मारतात माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे काळूबाईच्या पुढं बोकड मारणं आणि यज्ञात बोकड मारण्याच्यात फार फरक आहे. ते शस्त्रांनी मारत नाहीत. यज्ञामध्ये पशु जाण्यासाठी, बळी जाण्यासाठी तो असा इंटॅक्ट पाहिजे, एकही रक्ताचा थेंब बाहेरचं कामं नाही त्याच्या, असंही ते. कारण मग ते यज्ञाला मंजूर नाही होणार, रुजू होणार नाही यज्ञामध्ये. ते संपूर्ण जगातल्या सगळ्या पदार्थांचं वर्गीकरण या मंडळींनी 2 वर्गात केलं, एक मेध्य आणि एक अमेध्य. मेध्य म्हणजे जे यज्ञात चालतं, आणि अमेध्य म्हणजे जे यज्ञाला चालत नाही. मग पशुचं शिर उडवलं तर ते अमेध्य झाला. मग मेध्य कसा राहील तो, तर ते यज्ञामध्ये जेव्हा पशु बळी द्यायचे ना तेव्हा त्याला बुकलून मारायचे, म्हणजे त्याचं नाक तोंड बंद करून अशा पद्धतीने बुकलून मारायचे त्याला, एकही रक्ताचा थेंब न सांडता. आणि म्हणून बुकलून मारणं म्हणजे त्या पशुचं ते शमन करायचे, कळलं का. म्हणून जो स्पेशलाइज एक्सपर्ट ते बुकलून मारण्यात पुरोहित, त्याला म्हणायचे शमयितृ. हे त्याचं काम फक्त. बाकी त्याला काही मंत्र म्हणता यायचे नाहीत, ते मंत्र दुसराच म्हणणार. यांनी काय करायचं, जसं ते डॉक्टरांच्या मध्ये असतं काय नाही की यांनी फक्त अनेस्थेशिया द्यायचा, त्याला काही कापाकापी करता येत नाही, तो अधिकार त्याचा नाही. तसं ती टीमच्या टीम असायची हो यज्ञवाल्या लोकांची, त्यातला हा शमयितृ. म्हणजे तर हे अशा पद्धतीने मग त्याचं शमन केलं, तो मेला. म्हणजे तो त्या अर्थाने मेला नाही,
मग ते असं म्हणतात की यज्ञासाठी ज्या पशुचं असं शमन केलं जातं ते आम्ही त्याच्यावरती उपकार करतोय, बाकीच्या पशूंच्या ऐवजी त्यालाच निवडलं. काय, कारण तो पण स्वर्गात जाणार. यज्ञ करणारा तर स्वर्गात जाईलच जाईल, पण त्याच्याबरोबर ज्या पशुला त्यांनी यज्ञात त्याचं शमन केलं तो देखील स्वर्गात जाणार. असं एक त्यांनी सायन्स डेव्हलप केलं, संपूर्ण शास्त्र उभारलं यज्ञाचं, आणि ते मीमांसा म्हणतात त्याला, पूर्वमीमांसा. तर हे संपूर्ण इतकं पुढे जास्त व्हायला लागलं. आता सांगितलं मी जसं त्या रंतीदेवाने संपूर्ण चंबळच हे करून टाकली, तर त्यामुळं अस्वस्थ झाले लोक आणि म्हणले हे बरोबर नाही. आणि म्हणून त्यांनी एक रिॲक्शन दिली. तर काही लोक इतके अस्वस्थ झाले की ते बाहेर पडले आणि म्हणले हे बघा तुमचा काही संबंध नाही. म्हणून ते एक बौद्ध, जैन असे ते लोक होते. आता आतून ज्या लोकांनी केलं की नाही बंड, त्यामध्ये एक म्हणजे मी सांगितलं की ज्यांनी ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला की हा कर्ममार्गच खोटा आहे, स्वर्गाला वगैरे जाण्यात काय अर्थ नाही, म्हणजे स्वर्गात जाण्याचं ध्येयच चुकीचं आहे, तर आपला मार्ग वेगळा आहे, मोक्ष पाहिजे आपल्याला आणि ह्या कर्मकांडातून तो मिळत नाही. म्हणून त्यांनी औपनिषदिक ऋषींनी ते सांगितलं. आता हे सांगणारे पण वैदिकच, कर्म करा हे सांगणारे वैदिकच, दोघंही वेदप्रमाणे मानणारेच. पण मग त्यांनी काय केलं माहिती का, की कुठला भाग आपण स्वीकारायचा आणि त्याला महत्त्व द्यायचं हे स्वातंत्र्य त्यांनी त्या चौकटीच्या अंतर्गत उपभोगलं. म्हणून हे हिंदू धर्माचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आता हे झालं बाहेरून, बाहेरचा दबाव आला. आतून एक दबाव आला, एक मी सांगितलं की एक या उपनिषदांच्या ऋषींचं, आणि दुसरा कोणाचा, त्याचं इतिहासामध्ये नोंदच आहे ना. नोंद अशी आहे, ते दोघांचंही नाव एकच आहे बघा. उपरिचर नावाचा एक असं दोन ऋषी आहेत किंवा दोन ऋषी नाहीत, एक राजासुद्धा आहे. तर दोन उपरिचर, तर एक जो उपरिचर होता तो आपला ध्रुव होता का नाही, तो कुठला, तो वर जाऊन बसला, आपल्या मायथॉलॉजीमध्ये आहे. त्या ध्रुवाचा मुलगा तो उपरिचर, म्हणजे उत्तानपाद त्याचा मुलगा ध्रुव आणि ध्रुवाचा मुलगा उपरिचर. तर झालं असं की इंद्र आणि बाकीचे ऋषी यांच्यात एकदा वाद चालला होता की यज्ञातली हिंसा योग्य आहे की अयोग्य आहे. यज्ञामध्ये हिंसा करणं, पशुहिंसा ही योग्य की अयोग्य. तर इंद्र म्हणत होतं की योग्य आहे. आता इंद्राला तर योग्यच वाटणार ना, कारण ती आहुती सगळी त्याच्यापर्यंत पोचायची, असं होतं ते. त्यामुळं इंद्र म्हणत होतं योग्य. तर काही ऋषी असे होते की ते म्हटले नाही नाही, हिंसा वाईटच, मग ते यज्ञात करा किंवा कुठं केला, हे योग्य नाही. तर तेवढंच हे सद्गृहस्थ काही कारण नसताना तिथून चालले होते. कोण, हे उपरिचर. तर त्यांना विचारलं इंद्रांनी आणि त्या ऋषींनी की तुमचं काय मत आहे. तशी प्रतिक्रिया मागतो आपण, काही झालं तरी एक दोन चार लोक ठराविक असतात. मलाही विचारतात लोक, हे तिथे डॉक्टर आहेत, तुमचं काय मत आहे म्हणलं याच्यावरती. तर तो उपरिचर म्हणाला हिंसा योग्य आहे म्हणलं यज्ञावरती. त्यांनी बाजूला मत दिलं. ते ऋषी चिडले, त्यांनी त्याला दिला शाप. ते ऋषीचा शाप म्हणजे फार बेकार असतो, तू अमुकच होत काही असतो तो. तर हा एक उपरिचर, तो वेगळा. याच नावाचा एक दुसरा मनुष्य होऊन गेला, त्याचं नाव वसु उपरिचर. त्याचं नाव वसु उपरिचर. तो कृती नावाच्या राजाचा मुलगा होता आणि तो सूर्यवंशामधला. तर वसु उपरिचर आणि यज्ञवाले लोक यांच्यात एक दिवशी वाद झाला आणि उपरिचरांनी काय सांगितलं की यज्ञामधली पशुची हिंसा ही चुकीची आहे. मग ते लोक काय म्हटले, म्हणजे याचा अर्थ यज्ञ करायचं नाही असं तुम्हाला म्हणायचं काय, म्हणजे जणू काही तुम्ही त्या श्रमण परंपरेत गेलात. तर नाही म्हणले, तसं नाही. म्हणजे विरोधाचे दोन प्रकार आहेत, एक बाहेरून केलेला विरोध आणि एक आतून केलेला विरोध. तर हे श्रमण परंपरेतला विरोध हा बाहेरून झाला विरोध, म्हणजे त्यांना यज्ञच अमान्य आहे. तर हा उपरिचर काय म्हटला की नाही, माझा यज्ञाला विरोध नाही, माझा यज्ञातल्या त्या पशुहिंसेला विरोध आहे. मग तुम्ही एक करा, ते मी मान्य करीन, काय की त्या पशुच्या ऐवजी तुम्ही एक पिष्ट पशु करा, पिठाचा, तो चालेल ना. म्हणजे सिम्बॉलिक झालं, सांकेतिक झालं, कोणाची हिंसा नाही, काय नाही, तुम्हालाही समाधान. म्हणजे तर ते काही लोकांना मान्य झालं, काहींना मान्य झालं नाही. तर हा एक फार मोठा रिफॉर्मर होता हिंदू धर्मामधला वसु उपरिचर, की ज्यानं यज्ञातली हिंसा बंद केली. यज्ञ तसाच ठेवला तूर्त, म्हणले कशाला चाललं तर चालू दे, फक्त याच्याऐवजी आपण काय करू, सांकेतिक म्हणून पिठाचा पशु बळी देऊ. तर असा हिंसेचा म्हणजे बाहेरचं एक दडपण आणि आतून एक दडपण, त्यामुळं हळूहळू वैदिकांनी हिंसा कमी केली आणि यज्ञ मागे पडत चालला. आणि किती मागे पडला पुढे हे लोकमान्य, हे मी सांगत नाही बरं का,
पूर्वीच्या काळात एवढे यज्ञ व्हायचे आणि एवढे पशु मारायचे आणि ब्राह्मणसुद्धा उत्तम रीतीने मांसाशन करायचे, असं ज्या वेळेला कुमार केतकर परभणीत म्हणाले तेव्हा ते केवढा राग आला ब्राह्मणांना माहिती आहे का तुम्हाला? एक गेल्या 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. काय की ते कुठलं तरी बहुभाषिक ना ब्राह्मण संमेलन का झालं, कुठलं तरी ब्राह्मणांचं संमेलन झालं. म्हणजे त्या निमित्ताने सगळे ब्राह्मण एकत्र आले, काही कमी आहे का? येत नाहीत लोक एकत्र, इतक्या पोट जाती ब्राह्मणांच्या सुद्धा होते ना. आणि इतकंच नाही तर तुम्हाला मी 1920 ते 1930चा डिबेट सांगतो की अमुक एक पोट जातीला ब्राह्मण समजायचं की नाही समजायचं, इथपासून सुरुवात. मग एकदा ब्राह्मण संमेलन झालं वाईला संमेलन झालं ब्राह्मणांचं, ते सगळे आले ब्राह्मण आपल्याला निमंत्रणे समजून. तर ते काही लोक म्हणायला लागले की नाही ह्यांना नाही घ्यायचं म्हणले, हे खरे ब्राह्मण नाहीच आहेत म्हणून. असं झालं ना, भांडणं झाली त्यावेळेला. मग त्याच्यावरती कमिटी बसली, हे खरे की खोटे. मग शंकराचार्यांच्यापर्यंत प्रकरण गेलं. हे सगळं त्याला ग्रामण्य म्हणतो आपण, म्हणजे त्या काळामध्ये म्हणायचे. तर ते सगळं दूर होऊन सगळे ब्राह्मण एकत्र येत आहेत, हे आपण स्वागत केलं पाहिजे की चांगली गोष्ट झाली. पण त्यांना ज्या वेळेला केतकर म्हणाले की ऋषी तुमचे पूर्वज वैदिक जे काय होते ते बोकडं बिकडांवरती ताव मारायचे, त्यांना भयंकर कसतरी झालं आणि मग त्यांनी त्या केतकरांच्यावरती हल्ला केला. ही गोष्ट आपण जाणतो ना. पण वस्तुस्थिती अशी आहे की तसं होतच ना, मुळात हे हिंसकच होते फार. त्यांनी हिंसा का सोडली सगळी, तर ही कारणं आहेत. आतून काही लोकांनी बंड केलं, नंतर काही लोकांनी बाहेरून त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला आणि त्यांच्यावरती ते दडपण आलं एक प्रकारचं. आणि मी तुम्हाला सांगतो, अहमदाबादमध्ये अखिल भारतीय जैन संमेलन भरलं होतं. जैन परिषद म्हणायचे, संमेलन नाही त्यावेळेला. लोकमान्य टिळक त्याचे मुख्य अतिथी होते. टिळक जायचे या सगळ्या लोकांच्याकडं आणि टिळकांनी ते सांगितलेलं आहे, म्हणजे कोणी जर विचारलं ते सांगायचं टिळकांचं नाव सांगा की टिळक म्हटले की हिंदू धर्मामधल्या विशेषतः ब्राह्मणांनी, ब्राह्मण पूर्णपणे शाकाहारी झाले याचं 100% श्रेय म्हणले जैनांना आहे. हे लोकमान्य टिळकांनी सांगितलं, मान्य केलं. म्हणजे कसं काय, तर त्यांचं अनुकरण करणं भाग होतं ना, नाही तर लोक तिकडे गेले असते. त्यामुळं त्यांच्याकडं जे काही बरं आहे ते आपल्याकडं पण आहे हे दाखवण्यासाठी त्यांना हळूहळू पूर्णपणे निवृत्त मांस व्हायला लागलं, असं आहे ते. म्हणून हा जो धर्म आहे ना, मी तुम्हाला सांगतो, तो असा बदलणारा धर्म आहे. लवचिकता त्याच्यामध्ये आहे. तर एवढे सगळे प्रचंड मांसाशन, आता अलीकडच्या काळात लोक म्हणतात की बा ते आता पुरोगामी झाले लोक, आता सगळे मांसाशन करायला लागले आणि जास्त करायला लागले. तुम्ही म्हटलं बरोबर आहे, मधला सगळा बॅकलॉग भरून काढायचा. त्यामुळं त्यांचंही काही चुकतं असं म्हणायला कारण नाही. तर हे अशा प्रकारे हिंसा पशुची सोडली आणि हे अहिंसक झाले. पशुहिंसा याचं मुख्य कारण म्हणजे विशेषतः जैनांचं आलेलं दडपण, असं हे टिळकांचं मत आहे. मी काय म्हणालो की फक्त एकटं जैनांचंच नव्हतं, म्हणजे एकूण श्रमण परंपरा, त्याच्यामध्ये बौद्ध पण आले. दुसऱ्या बाजूने अंतर्गतसुद्धा एक काही रिबेल होता, जो उदाहरणार्थ आत्ता मी सांगितलं की ज्ञानमार्ग सांगणाऱ्या ऋषींचा होता, इकडे वसु उपरिचारासारख्या सुधारकाचा होता. आणि त्यामुळं हिंदू धर्मामध्ये हिंसेचं प्रमाण कमी झालं. आणि आता झालं कसं माहिती आहे का, की आता पशुला बळी द्यायचा ते बंद झालं, मग पिष्ट पशु द्यायचा. मग हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की मग यज्ञात तरी काय अर्थ आहे, नाही का. मग म्हणजे ते पिठातच पशु जर बळी द्यायचा त्यासाठी यज्ञ कशाला पाहिजे. म्हणून हळूहळू ती यज्ञसंस्थासुद्धा इतकी मागं पडली की तुम्हाला सांगतो यज्ञ जवळजवळ होत नाही. नाही तर एक काळ असा होता की प्रत्येकाच्या घरी अग्निहोत्र असायचं, 24 तास अग्नी असायचं, त्याला चिंदावती द्यायला लागायची. आज अख्ख्या महाराष्ट्रात मला नाही वाटलं 4-5 पेक्षा जास्त अग्निहोत्र असतील म्हणून. नाही, नसतात. म्हणजे आपण जर सदाशिव पेठेतून गेलात तर आईचा अग्नी शंकर रामचंद्र राजवाडे पथ म्हणून लिहिलेलं आहे, तर त्या राजवाड्यांच्याकडे अग्निहोत्र असायचं. आज पंढरपूरला एक आहे अजूनही, आणखी कुठे माहीत नाही. म्हणजे तो जो मुख्य बार्शीला आहे. बरं, तर सांगायचा मुद्दा असा की तो यज्ञ मार्ग जो होता ना, तो हळूहळू वैदिक धर्मातला कमी झाला. मग ज्ञानमार्ग पुढे यायला लागला. पण दुसरी गोष्ट अशी माहिती का, की ज्ञानाचा मार्ग जो आहे ना, तो जरा अवघड मार्ग आहे, जास्त करून सगळ्यांना परवडणारा नाही. आणि ज्ञानमार्ग हा शेवटी कशावरती आधारित, वेदांच्यावरती आधारित. वेदांमध्ये ज्ञान सांगितलेलं आहे, पण वेदांचा अधिकार सगळ्यांना नाही. ती एक कुंडी करून ठेवलेली. मग सर्वसामान्य लोकांनी काय करायचं, तर भक्तिमार्ग पुढे आला.
आपोआप. आणि भक्तिमार्ग सहसा आपल्याकडचा अहिंसक राहिलेला आहे. म्हणजे असं नाही की काही काही देवतांना भक्ती करताना त्यांना बळी लागतोच, तो मुद्दा वेगळा. पण बाय अँड लार्ज भक्तिमार्गाचा जर आपण विचार केला ना, तर या सगळ्या लोकांनी, विशेषतः भागवत धर्माने, आपल्याला असं दिसतं की एक अहिंसेचाच पुरस्कार केला. आणि म्हणून हळूहळू इतकं वाढलं ते प्रमाण, म्हणजे हिंसा कमी आणि अहिंसा जास्त, की विनोबासारख्या माणसाला हिंसया दूयते, जो जो हिंसेला घाबरतो म्हणजे त्या अर्थाने नाही, युद्धबिद्ध करताना कुणी घाबरत नाही हिंसेला. विनाकारण हिंसा करण्यासाठी ज्याचं मन धजावत नाही, ज्याला हिंसेमुळे क्लेश होतात, तो हिंदू, अशी व्याख्या विनोबांनी करावी. इतकं हिंदू धर्मामध्ये असं आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे म्हटलं तर. अलग लक्षात. तर हिंदू धर्म आणि अहिंसा ह्याचा तुम्हाला अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये दिसायला लागेल साधारणपणे. तर साधारणपणे 12व्या-13व्या शतकांपासून आपल्याकडे पुढे भक्तिपंथ पुढे आला. आणि या सगळ्या मंडळींनी, आता दुसरं काय होतं माहिती आहे का मुद्दा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये बौद्ध धर्माचा एक फार मोठा प्रभाव आहे. जसं जैन धर्माचा आहे तसं बौद्धांचाही प्रभाव आहे. म्हणजे झालं असं त्याचं की आता लोकांच्यात खूप गैरसमज आहेत. काय गैरसमज आहेत? मूर्तिपूजा. हिंदू धर्म म्हटल्यानंतर लोकांना पहिल्यांदा काय वाटतं की ती मूर्तिपूजक असले पाहिजेत. पण मूर्तिपूजा ही हिंदूंची नाही, मूर्तिपूजा ही पहिल्यांदा बौद्धांनी आणली. महायान पंथांनी भगवान बुद्धांच्या आणि संबंधित देवतांच्या, आणि नंतर ते पुढे त्याचा एक पर्यवसन तंत्रात झालं, इतक्या मूर्ती केल्या. आता आजही तुम्हाला सांगतो, भारतामध्ये जर तुम्ही इकॉनॉग्राफी ज्याला म्हणतो आपण, मूर्तिविज्ञान पाहिलं आणि जुन्यातल्या जुन्या मूर्ती पाहिल्या की रामाची मूर्ती, बुद्धाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, विष्णूची मूर्ती, तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या माहितीप्रमाणे तरी हिंदूंच्या उपलब्ध मूर्तींपेक्षा बुद्धाच्या उपलब्ध मूर्ती प्राचीन आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि ते तर सोडाच, जगाच्या पाठीवरती आजसुद्धा आढावा घेतला तर जास्तीत जास्त मूर्ती कोणाच्या आहेत? बुद्धाच्या आहेत. इतक्या की ज्या वेळेला मुसलमान आले इथे, सॉरी करून, गांधार देशावरती, अफगाणिस्तान, त्यावर तिथं बौद्ध धर्म होता. आजचा इराणचा प्रदेश, पाकिस्तानचा, काश्मीर आणि अगदी थेट अफगाणिस्तानपर्यंत तिथे धर्म कोणता होता प्रबळ? वैदिक धर्म नव्हता, बौद्ध धर्म होता. आणि बुद्धाच्या खूप मूर्ती होत्या. आता ती बामियांची मूर्ती मधल्या काळात फोडलेली, ती त्याच काळातली. तर ते आले तिथं पाहायला. आता ते मूर्ती भंजकच ना मुळात, म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये तो बसत नव्हतं, तर मूर्ती म्हणले फोडायच्या. पण त्यांनी पाहिलं मूर्ती म्हणजे आहे कोणाची? जिकडं तिकडं बुद्धच. बुद्धाची पण ध्यानं आहेत, जशी विष्णूची 24 आहेत तसे बुद्धाचे पण अवतार आहेत, तशी त्याची ध्यानं आहेत वेगवेगळे. अवलौकितेश्वराचं वेगळं, अमिताभचं वेगळं. अमिताभ बाय द वे हे बुद्धाचं नाव आहे. तर त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये शब्द जो कॉइन केला मूर्तिवाचक, तो आहे बुत. बुत म्हणजे बुद्ध. म्हणजे बुद्ध हा शब्द मूर्तिवाचक म्हणून त्या भाषेमध्ये गेला. इतक्या मूर्ती बुद्धाच्या. मग आता ते यज्ञवाले वगैरे हिंदू पाहायला लागले की आता कसं काय व्हायचं आपलं? आपल्यालाही मूर्ती पाहिजेत. मग ते रामाच्या मूर्ती, मग कृष्णाच्या मूर्ती. पहिल्यांदा मूर्तिपूजा आली ती बौद्धाने आणलेली आहे, महायान संप्रदायाने. अशी वस्तुस्थिती आहे. मग तीच गोष्ट अहिंसेच्या बाबतीमध्ये, यांच्या अतिरिक्त अहिंसेमुळे हिंदूंना भाग पडलं की आपणही काहीतरी करायला पाहिजे. संन्यास. वैदिक धर्मात संन्यासाला स्कोपच नव्हता. म्हणताना जरी म्हटले 4 आश्रम, तरी त्यांचा जास्तीत जास्त कल कशाकडे होता की मरेपर्यंत वैदिक कर्म करायचं, यज्ञ करायचा व्यवस्थित. इथे आपण सुखी व्हायचं, तिकडं वर देवतांना सुखी करायचं, आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला व्यवस्थित स्वागत झालं पाहिजे आपलं. असं त्यांचं ते सगळं होतं कर्मकांड. पण इकडे बौद्धांनी वगैरे काय सुरुवात केली, ते कोणाला पण संन्यास द्यायला लागले न विचार करता. म्हणजे तू ब्राह्मण आहेस की क्षत्रिय आहेस की शूद्र आहेस की स्त्री आहेस. आता एवढं सगळं झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जर संन्यास घ्यायची मुभा ठेवली नाही आपल्या धर्मातल्या लोकांना, आणि सारखं कर्मच कर म्हणायला लागले, तर आपली गिऱ्हाईकं दुसरीकडे जाणार. सरळ मुद्दा आहे. म्हणून मग त्यांनी सुधारणा करून घेतली आणि सांगितलं, निदान तत्वता, इन प्रिन्सिपल का होईना,
की ज्याला ज्या वेळेला वैराग्य प्राप्त होईल त्यानं त्यावेळेला कुशाल संन्यास घ्यावा. शंकराचार्यांचं आणि त्यांच्या अगोदरच्या वैदिक धर्मातल्या लोकांचं हेच भांडण आहे. पूर्वमीमांसक जे होते कुमारील भट्ट वगैरे आणि ते शंकराचार्य यांच्यातलं मुख्य भांडण हे आहे. ते म्हणायचे की संन्यास नाही, सगळी तुम्ही आश्रम पूर्ण करा, गृहस्थाश्रम स्वीकारा, अमुक करा, तमुक करा, मग बघू. तर शंकराचार्य म्हटले नाही, ज्याला जेव्हा इच्छा होईल प्रबळ त्याला तो संन्यास मिळाला पाहिजे. म्हणून हे अंतर्गत आहे. म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या वेगवेगळ्या दर्पणामुळे हिंदूंनी स्वीकारल्या, आपल्या धर्मामध्ये एक प्रकारचं मॉडिफिकेशन करत गेले. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून ते टिकले इतके दिवस. म्हणजे एवढ्या सगळ्या त्यांच्यात वाईट गोष्टी असूनसुद्धा हे लक्षात घ्या. म्हणजे अगदी साधा मुद्दा आहे ना. साधा मुद्दा म्हणजे कोणता आहे की एवढं सगळं बौद्धांनी जैनांनी शूद्रांसाठी एवढं केलं, स्थान दिलं, त्यांना बोलावलं, या म्हणले, दीक्षा दिली, संन्यास दिला. मग हे लोक राहिले का तिथं टिकून? परत आले हिंदू धर्मात सगळेच. म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय येतील याच्यात नवल नाही, शूद्रात ते शूद्रसुद्धा आले ना परत. का असं झालं असेल एवढं? म्हणजे याची अशा पद्धतीने विचार करायला पाहिजे ना आपल्याला एकदा, की असं काय नेमकं घडलं की यांना तिकडून, बरं त्यांना बाय फोर्स कोणीतरी केलं असंही म्हणायला स्कोप नाही आहे. म्हणजे तेवढा पुरावा नाही तसं म्हणण्यासारखा. म्हणजे काहीतरी एक असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ती एक फ्लेक्झिबिलिटी आहे. ज्या वेळेला जे काही गरजेचं आहे त्यावेळेला ते हे लोक करू शकतात. तर म्हणून तीच गोष्ट हिंसेची मुख्य. तर अशा पद्धतीने त्यांनी हिंसा स्वीकारली, त्यांनी भक्ती स्वीकारली, त्यांनी मूर्तीपूजा स्वीकारली आणि त्यांनी हवा असेल तर संन्यास पण घ्या म्हणून सांगून टाकलं. त्यामुळे एक त्याला रेजिस्टन्स ज्याला म्हणतो अशा प्रकारची एक अंगामध्ये आला आणि त्या पद्धतीने हिंदू धर्माची पुढची वाढ झालेली आहे. तर आता प्रश्न आपण असं म्हणूयात की आजच्या परिस्थितीचा आपण विचार केला तर नेमकं काय? तर एक गोष्ट सरळ आहे की हिंदू धर्मामध्ये जर वर्णव्यवस्था तो धर्म मानित असेल आणि मानतो निश्चितपणे, तर त्याच्यामध्ये 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर क्षत्रिय नावाची जी जमात आहे त्यांचा हिंसा करणं हा प्रोफेशनच आहे ना, नाहीतर त्याला अर्थच राहत नाही. आणि काही प्रमाणात ती गरजेची असते. समजा दुसऱ्यांनी आपल्यावरती हल्ला केला, भले आपण अगदी गृहीत धरू आपण की नाही म्हणजे आपण नाही हिंसा करायची, पण ते सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून नाही. आपण हल्ला नाही करायचं ठरलं आपलं. भारताने ठरवलं होतं ना, नेहरूंनी अगदी ते पंचशील वगैरे सगळं ठरलं, बांडुंगला मोठी परिषद झाली, चीननी पण त्याच्यावरती सही केली, पण शेवटी सॉरी केलं ना चीनने, आक्रमण केलंच ना. मग अशा वेळेला काय करायचं? बाकीच्यांचं सोडा. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गांधींच्याबद्दल जे अनेक गैरसमज आहेत त्यातला एक गैरसमज की गांधीजींनी भारताला दुबळच करून टाकलं म्हणले. का? तर अहिंसेचा पुरस्कार केला. पहिली गोष्ट अशी आहे माहिती का की अहिंसेमध्ये आणि हिंसेमध्ये फरक आहे. वैयक्तिक याच्यात अहिंसक असणं आणि दुसऱ्याशी मुकाबला करताना जी हिंसा, त्याच्यात ह्या 2 गोष्टी तफावत आहे. आणि गांधींना निश्चितपणे याचं कळत होतं. गांधीजी काँग्रेसचे सर्वेसर्वा असतानासुद्धा जवळजवळ प्रत्येक अधिवेशनात जे ठराव पास व्हायचे त्यातला एक ठराव असा असायचा, मी तुमच्या माझ्यासाठी सांगतो, की ब्रिटिशांनी हिंदुस्थानवरती शस्त्र बाळगायचा नाही असा कायदा लादला. 1857च्या बंडानंतर सगळी शस्त्र जप्त करून टाकली. खाजगी माणसाला शस्त्र बाळगायचीच नाहीत अजिबात. त्यामुळं क्रांतिकारकांची फार पंचायत व्हायची की एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याला मारायचं, कशाने मारायचं म्हणले, काय हत्यार कोणतं मारायला मिळायचं नाही, काही पिस्तूल मिळायचं नाही, काय नाही, कारण बंदी होती. मग एक फक्त त्यातला मार्ग होता, तो कोणता? की काही संस्थानांमध्ये ही बंदी नव्हती. काही संस्थानांमध्ये, कारण संस्थांचे कायदे वेगळे असायचे ना, म्हणून इकडचे क्रांतिकारक निजाम स्टेटमध्ये जायचे, तिथून पिस्तूल खरेदी करायचे आणि आणायचे. पण निजाम स्टेटची पिस्तूल म्हणजे गावठी पिस्तुलं. हिंसा जर चांगली करायची झाली तर पिस्तूलसुद्धा अप टू डेट पाहिजेत, म्हणजे अत्याधुनिक पाहिजेत. म्हणून सावरकरांनी इंग्लंडमधून एक बॉक्स पाठवून दिला पिस्तुलांचा. आता ते पकडला, तो भाग वेगळा. म्हणजे पण सांगायचा मुद्दा काय की शस्त्रच नव्हते लोकांच्याकडे. मग त्यावेळेला काँग्रेसने ठराव असा केला की भारतातल्या लोकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी असली पाहिजे. आणि हे गांधीजी असतानाची गोष्ट आहे. त्यातल्या काही सेशनचे अध्यक्षसुद्धा गांधीजी होते. गांधीजींनी त्या ठरावाला विरोध करतो असं नाही म्हणलेलं, लक्षात घ्या. गांधींचं म्हणणं काय होतं तरीसुद्धा की आत्मसंरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना, हे त्यांनी मान्य केलं होतं. आणि तो अधिकार शक्यतोवर अहिंसेने बजावावा हे गांधींचं म्हणणं होतं. पण हे करू नये, शरण जाऊ नये, पहिली गोष्ट पळून जाऊ नये, माघार घेऊ नये. आणि ज्यांना नाही करता येत अहिंसा, मग त्यांनी काय करायचं? त्यांनी शरण जायचं का? हार पत्करायची का? तर नाही, प्रतिकार करायचा. त्यांच्यासाठी गांधीजींनी, मग आता हे सुद्धा भानगड आहे ना, म्हणजे कोणती
धर्म आणि आपद्धर्म, जसं मी सांगितलं की विधी आणि अर्थवाद. तर धर्म आपण काय म्हणतो, सामान्यपणे आपण असं म्हणतो की संघर्षाचे प्रसंग कायम असतात आणि युद्ध किंवा शांतता किंवा अहिंसा हे अपवादात्मक असतं. गांधींनी फक्त उलटं केलं. गांधी म्हणाले की अहिंसा आणि शांतता ही कायम असली पाहिजे, तो धर्म आहे. आपद्धर्म असतो ना, मग अशा आपद्धर्माच्या वेळेस हरकत नाही करायला अहिंसा. म्हणून ज्या वेळेला पाकिस्तानच्या लोकांनी टोळीवाले घुसवले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ताबडतोब, तो उद्योग केला त्यांनी. तर प्रश्न आता असा आला की नेहरू पंतप्रधान, पटेल गृहमंत्री, गांधीजींचं काय प्रतिक्रिया असणार आहे, त्यांचा प्रतिकार करायचा की नाही या तिकडून पाठवलेल्या टोळीवाल्यांचा. तर गांधीजींनी ताबडतोब होकार दिला, करा म्हणले, पाठवा सैन्य. हा गांधींच्याबद्दलचा अपप्रचार आहे. त्यांचं काय म्हणणं होतं की माणूस म्हटल्यानंतर माणसाने अहिंसक असावं, एक गोष्ट. पण 24 तास ज्याला जमल त्यांनी करावे, प्रश्नच नाही. पण ज्याला जमत नाही त्याच्यावरती, म्हणजे तो परत अधिकाराचा मुद्दा आला. अधिकार भेद म्हणजे गांधीजी हे चांगल्या अर्थाने हिंदू होते, मी सांगतो नेहमी. ते याचं की हिंदू धर्मामध्ये अधिकार भेदाची सुरुवातीला सांगितलं भाषणात माझ्या, परवानगी आहे की ज्यानं त्यानं आपापल्याला जे पेलल अधिकार तो मार्ग पत्करावा. बरं, तो पत्करताना आपला अधिकार आणखीन उंच करण्याचाही प्रयत्न करावा. असं नाही आहे की मला जो आज अधिकार आहे तिथंच मी चिकटून राहावं शेवटपर्यंत, प्रमोशन हवं की नको, प्रमोशनलाही स्कोप असला पाहिजे. तर गांधीजी काय म्हणाले की ज्याला नाही जमत त्यांनी हिंसेने प्रतिकार करावा. ते हा एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे धर्म हा असा काय इनफ्लेक्झिबल, रिजिड असा हा नाही आहे. तिथे त्या वेळेला त्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या वेळेला एकेकाळी अहिंसा होती, नंतरच्या काळामध्ये हिंसा होती, नंतरच्या काळामध्ये अहिंसेला मान्यता मिळाली. आणि विशेषतः ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यांनी अहिंसेचा जास्त अवलंब केला आहे, पुरस्कार केला आहे, असं आपल्याला सामान्यपणे हिंदू धर्म आणि अहिंसा याच्याबद्दल सांगता येईल. खूप त्याचे पदर आहेत, सगळेच्या सगळे मला आत्ता या अवधीमध्ये उलगडून दाखवता येणं शक्य नव्हतं. पण हा उपक्रम खरंच चांगला आहे. हे अहिंसा हे एक आपण मूल्य मानतो. आता इव्हन तुम्हाला सांगतो, बाकीचं सोडाच, आणि हा शेवटचा मुद्दा असेल की मुख्य सध्याच्या काळात तरी कोणता आपण धर्मग्रंथ मानला हिंदू धर्माचा, तो लोक म्हणतात भगवद्गीता. फाईन, भगवद्गीता काय सांगते अर्जुनाला, युद्ध कर. आणि अर्जुनाने त्याप्रमाणे केलं. लक्षात घ्या, आधी सांगत होता अर्जुन की अरे हिंसा होईल, तरी कृष्णाने सांगितलं की करायला पाहिजे. त्याप्रमाणे अर्जुनाने युद्ध केलं, खूप मोठी हिंसा झाली, सगळं मान्य आहे. तरीसुद्धा भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात प्रश्न असा आला की काही म्हणजे दैवी गुण म्हटलं त्याला, सद्गुण असतात आणि काही दुर्गुण असतात. तर सद्गुण कोणते कोणते, त्याला दैवी संपत्ती म्हटलं, 26 आहेत ते. त्याच्यामध्ये पहिला नंबर अहिंसेचा आहे. म्हणजे विषय काय चालला आहे, अर्जुनाला काय सांगतोय आपण की तू युद्ध कर. आणि अर्जुनाने विचारले की सद्गुण सांग कोणते कोणते, तर ते म्हणले अहिंसा. म्हणजे आता तुम्हाला वर्करने असं वाटेल की अरे हे विसंगत आहे, पण विसंगत नाही. मानवी जीवन हे एवढं कॉम्प्लेक्स आहे, इतकं गुंतागुंतीचं आहे, चमत्कारिक आहे की तुम्ही एकाच गोष्टीला जर चिकटून राहिलात ना तर जगणं अशक्य होईल. म्हणून ते तारतम्य जे आहे ना ते ठेवलं पाहिजे. हा तारतम्याचा विवेक मला असं वाटतं हिंदू धर्मामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, आणि म्हणून तो धर्म इतके दिवस टिकला. एवढं या निमित्ताने मी सांगतो. आणि ह्या चांगल्या उपक्रमाबद्दल परत एकदा अभिनंदन करतो, आणि मला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, आपले आभार मानतो. पशुहत्या कमी केली पुढच्या काळात. तर गायीच्या बाबतीत असं एक मूल्य निर्माण झालं की गाय ही हिंदू धर्माला पवित्र आहे, आणि गायीची हत्या होता कामा नये त्याच्याबद्दल चळवळी झाली. आणि आचार्य विनोबा भावे हे सगळ्या धर्मातले जास्त विचारवंत आणि हे त्यांनी सुद्धा गोडबंदीचा पुरस्कार केलेला आहे. तर हे तेव्हापासून हिंदू धर्मात आलं. हा एक मला हा अहिंसा त्याच्यात आपण भाषण करताना सांगितलं की अहिंसा आणि हिंसा याबद्दल गांधींनी परवानगी दिलेली आहे की ज्यांना जमत नसेल त्यांनी हिंसा करायला काय हरकत नाही. तर मला असं विचारायचं आहे, मग गांधीजींनी सावरकरांना
आणि सुभाषचंद्र बोसांना विरोध का केला? इतका वेळ हिंदू धर्म हा इतका सनातन आहे आणि इतका टिकून राहिला याची कारणं यांनी सांगितली. असं असताना म्हणजे फ्लेक्झिबल आहे म्हणून प्रत्येकाच्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या, आपल्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या म्हणून हिंदू धर्माने हे तत्त्व मान्य केलं किंवा आचरलं. त्याच्यामुळं हिंदू धर्म इतके दिवस टिकून आहे हे सत्य आहे. परंतु आज जर असं म्हटलं जातं की जगामध्ये अनुयायांच्या मानाने पाहिलं तर ख्रिश्चन धर्म पहिला आहे, बौद्ध धर्म दुसरा आहे आणि हिंदू धर्म चौथा का पाचवा आहे. हे असं का झालं मग? गीतेमध्ये अर्जुनाला तुम्ही सांगितलं की तू लढाई तुझं कर्तव्य आहे, तुझा स्वभाव आहे आणि तुमचा स्वभाव असेल तुझं ते कर्तव्य असेल आणि तुला अधिकार आहे, तुला ट्रेनिंग दिलेलं आहे. ती कशी हिंसा समजू नको. तू म्हणायला लागल्यास तसं की मारून काय होईल मग त्याचं समजायचं तुमच्याकडे वर्ण या संदर्भात जन्माधिष्ठित म्हणून टीका होते का जातही जन्माधिष्ठित धरली जाते, पण वर्ण तसं धरला जात नव्हता अशी आमची कल्पना आहे. याच्यात जरा वर्ण याच्यात जरा तुम्ही. माझा एक प्रश्न, शैव आणि वैष्णव मधले जो काही संघर्ष होता तो थोडं काही अनेक प्रश्न आलेले आहेत. काही प्रश्नांचा संबंध डायरेक्ट माझ्या भाषणाशी नाही आहे. म्हणजे आता वर्ण या आणि जात यांचा संबंध माझ्या आजच्या याच्याशी नाहीच आहे आणि तो खूप कॉम्प्लेक्स इश्यू आहे. म्हणजे तो मी इथे आणणार नाही. नंतर तीच गोष्ट सावरकर आणि काय सुभाषचंद्र बोस यांना नेहरूंनी, हे काही इतकं सोपं नाही आहे. त्याचा संबंध राजकारणाशी आहे. शिवाय हिंसा आणि अहिंसा हा त्याच्यातला मुख्य मुद्दा तेव्हाही नव्हता, लक्षात घ्या आपण. तर तेही परत आत्ता ज्याची डायरेक्ट माझ्याशी संबंधित नाही आणि तो खूप वेगळा विषय आहे. त्यासंबंधी नक्की मला काहीतरी म्हणणं केव्हा तरी आवडेल आणि आपण म्हणूयात. तर मुख्य जो मुद्दा दिसतो ना त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यात की आता यांनी शैव आणि वैष्णव यांच्या संबंधातला मुद्दा उपस्थित केला. त्याचा हिंसेचे संबंध येतो ना. म्हणजे आपल्याकडे धर्माधर्मात भांडणं पण झालेली आहेत. पंथात जैन आणि शैव यांच्यामध्ये हिंसक दगडे झालेले आहेत. असं नाही की सगळं शांततामय मार्गाने होतं, पण त्याचा डायरेक्ट आजच्या या प्रश्नाशी तसा संबंध आहे. मग आता राहता राहिला कुठला महत्त्वाचा प्रश्न? शीख आणि ते सिंधू संस्कृती आहे. तो एक मुद्दा आहे. तर झालं काय माहिती आहे का की पर्शियन भाषेमध्ये स हे अक्षरच नाही. पर्शियन उत्तर भारतातली भाषा नव्हे, पर्शियन भाषेमध्ये. त्यामुळे ते सचा उच्चार ह करतात. म्हणून ते त्यांना जवळ भारताचा भाग कोणता भारतातला, तर तो सिंधू आणि त्या परिसरातला. म्हणून ते सिंधूला ते हिंदू म्हणाले आणि त्याच्या आसपास जे लोक राहतात त्यांना हिंदू म्हणाले. म्हणजे अशा प्रकारची ती, पण त्याने काही फरक पडत नाही. म्हणजे नाव तुम्ही धर्माला सगळ्यांनी ते स्वीकारलेलं आहे. हिंदू हे नाव कुणी दिलं, केव्हा दिलं, कशाला दिलं, हे प्रश्न आता इतके इरिलेव्हंट झालेले आहेत की त्यांनी स्वीकारलं ना सगळ्यांनी ते नाव. त्यामुळं त्याने काही सैद्धांतिक मांडणीमध्ये फरक नाही पडणार. शीख धर्माचं असं झालं की गुरु नानकांनी एक ते धर्मचिंतक होते आणि त्यांनी मक्केपासून सगळ्या धर्माच्या क्षेत्रांना वगैरे भेट दिली होती. कुठल्या कुठल्या धर्मात काय काय आहे आणि त्यांनी शीख धर्म हा अशा पद्धतीने हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टी, इस्लाममधल्या चांगल्या गोष्टी याचा समन्वय करून तो स्थापन केलेला धर्म आहे. आता नंतर दुर्दैवानं शीख आणि मुसलमान यांच्यात संघर्ष झाला मोठा. तो वेगळा मुद्दा आहे. त्याची कारणं पण आणखी वेगळी आहेत. पण अदरवाईज तो अतिशय समन्वयवादी धर्म होता मुळात सुरुवातीला. नाही ना, मग हाच तर फरक आहे ना. हिंदू धर्म आणि बाकीचे धर्म यांच्यामध्ये हा फरक आहे की या धर्माला कोणी संस्थापकच नाही आहे, असूच शकत नाही कोणी. हा काय ते हां हां नाही अहो ते हे पहा सरळ मुद्दा म्हणजे का की विवेकानंदांनी एक गोष्ट 20व्या शतकाच्या 19व्या शतकाच्या अखेरीसच अगदी स्पष्ट केलेली आहे. कुठे आपल्या त्या याच्यामध्ये शिकागोच्या परिषदेमध्ये आणि नंतरसुद्धा की हा धर्म एक्सपान्शनिस्ट नाहीच आहे ना मुळात.
विस्तारवादी नाही आहे. ज्याला असं वाटतं हिंदू धर्मात गेल्यानंतर आल्यावरती आपल्याला गती मिळेल त्यांनी यावं खुशाल फार तर. पण तुम्ही काहीही करून याच बुवा असं अजिबात नाही ना धोरण. आणि कुठं बिघडलं नाही झाला विस्तार म्हणून. कशासाठी झाला पाहिजे विस्तार? लोक त्यांच्या त्यांच्या धर्मात जर त्यांना गती मिळत असेल तर मिळू जात नाही, म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. खरं आहे ना, म्हणजे असा लादण्यामध्ये काहीच मतलब नाही ना कोणावरती कुठलाही धर्म. म्हणजे मला एक कळत नाही माहिती का की बघा लोक कशावरून भांडल्या. म्हणजे मला मी जेव्हा इतिहास वाचतो की नाही जगाचा, ईश्वर एक की अनेक याच्यावरून भांडणं. तर काय घेणं आहे आपल्याला? मला खरंच समजत नाही. म्हणजे एक असला किंवा अनेक असले किंवा नसलाच समजा इवन नाही समजा, तर त्याच्यामुळे आपण कशाला भांडायचं ना? त्याचं तो पाहून घेईल ना. म्हणजे तो जर असेल समजा आणि त्याला असं वाटत असेल की आपण असे असे आहोत असं सगळ्या लोकांना वाटलं पाहिजे, तर त्यानं साक्षात्कार द्यावा प्रत्येकाला. आपण त्यासाठी कशाला भांडायचं? ईश्वर किती, त्याचं स्वरूप कोणतं, तो कुठे राहतो, त्यांनी काय करतो, ह्याच्यावर माणसाने का भांडायचं हे मला अजून कळलेलं नाही. म्हणजे धार्मिक ग्राउंड त्याचं काय आहे का? धार्मिक ग्राउंड काही नाही, सगळं पॉलिटिकल ग्राउंड असतं त्याचं. असं माझं एक वैयक्तिक मत आहे. पण ते इथं घेऊ नका तुम्ही, सोडून द्या, अर्थवाद समजा. आणि काय असं सांगा प्लीज. बाकीच्या धर्माला जसे धर्मगुरू आहेत, हो. प्रत्येक धर्माला धर्मगुरू आहे, एक धर्मग्रंथ आहे, तसं हिंदू धर्माला धर्म म्हणायचं का नाही, बेसिकली विचार आहे. अगदी अगदी एक हे पाय हिचं फार मोठी गंमत आहे की तुम्ही जर हे ती हे पहा, हा धर्मविचार जो अलीकडच्या काळात झाला ना, आधुनिक काळामध्ये, तो मुख्यत्वे करून ख्रिश्चनिटीला समोर ठेवून झाला आणि ॲट दी मोस्ट सेमिटिक धर्मांना समोर ठेवून झाला. त्यांच्यापेक्षा इथल्या धर्माची परंपरा अगदी वेगळी आहे, पण तरी देखील त्यांच्यात काही साम्य आहे. म्हणून आपण म्हणतो की हाही धर्म आहे, तोही धर्म आहे. मग याच्यामध्ये फरक काय आला मुख्य, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे. ॲक्च्युली तेही काही खरं नाही. म्हणजे गंमत अशी आहे की उदाहरणार्थ पैगंबर साहेबांनी किंवा इस्लाममध्ये अशी समजूत आहे की धर्माचे दोन प्रकार आहेत, एक किताबी आणि नॉन किताबी म्हणूयात आपण, की ज्याला ईश्वरी ग्रंथ आहे तो किताबी धर्म. मग त्यानुसार यहुदी त्यांच्याकडे किताब आहे, ख्रिश्चनांच्याकडे किताब आहे आणि मुसलमानांच्याकडे किताब आहे. त्यामुळे हे तीन किताबी धर्म आहेत. बाकीचे जे धर्म आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पर्शियन त्याचा त्यांनी विचार नाही केलेला दिसत बहुतेक, पण हिंदू धर्म त्यांच्या इंटरप्रिटेशनप्रमाणे किताबी नाही. आता गोष्ट खरी आहे, म्हणजे कोणत्या अर्थाने खरी आहे. किताब म्हणजे पुस्तक. वेदांचं असं पुस्तक नव्हतं कधीच. वेद हे मौखिक परंपरेने पुढे गेलेले आहेत. आणि वेदांचं वैशिष्ट्य काय, आता हाही तुम्हाला सूक्ष्म भाग सांगतो. तो भाग असा आहे, त्यातला एक 5 मिनटं लागते मला सांगायला एक्सप्लेन करून, पण सांगतो मुद्दाम. वेद ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे माहिती का, की ते त्या विशिष्ट पद्धतीने म्हटले तरच त्यांचं तुम्हाला फळ मिळेल, वाचून नाही मिळणार. वाचून मिळणार नाही अशी ती थिअरी आहे बेसिकली. त्यामुळं ते लिहित नव्हते ग्रंथ, ते त्या पद्धतीने त्याच शब्दावरती स्वरावरती त्या पद्धतीने आघात करून जर म्हटले, त्यापेक्षा तो वेगळ्या अर्थाने म्हटला गेला, एवढी जरी चूक झाली तरी अपेक्षित फळ नाहीच मिळत, उलट काहीतरी दुष्परिणाम होतात. असं इथे. त्यामुळं एक खरं आहे की मग त्या अर्थाने तो किताबी धर्म नाही, म्हणजे किताबच नसल्यामुळे. पण अदरवाईज प्रमाण ग्रंथ आहे. आणि तो कोणता, तर तो वेदच. म्हणून त्याला वैदिक धर्म म्हटलं जातं. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी हिंदू धर्माची जी व्याख्या करायला सुरुवात केली, त्यातलं पहिलं कलम असं आहे की प्रामाण्य बुद्धिर वेदेषु. हे त्यांनी बरोबर सांगितलं. सावरकर पुढे आले आणि त्यांच्या लक्षात आलं की प्रामाण्य बुद्धिर वेदेषु असं म्हटलं आपण हिंदूची व्याख्या करताना, मग बौद्धांचं काय करायचं, जैनांचं काय करायचं, लिंगायतांचं काय करायचं, महानुभावांचं काय करायचं, आली का पंचायत. मग फार मोठा वर्ग हिंदू राहत नाही आणि मग मुसलमानांच्या बरोबर टक्कर कशी देणार आपण, एवढे लोक गेले निघून म्हटल्यानंतर. म्हणून सावरकरांची हिंदूची व्याख्या पॉलिटिकल व्याख्या आहे, ती धर्म म्हणून केलेलीच नाही आहे त्यांनी. पण हिंदूंची पहिली व्याख्या कोणी केली माहिती ना, ती पहिल्यांदा ब्रिटिश कायद्याने केली. आणि ती फार इंटरेस्टिंग आहे. जो मुसलमान नाही, ख्रिश्चन नाही, यहुदी नाही, ज्यू नाही, तो हिंदू म्हणले. संन्यासाबद्दल म्हणला, संन्यासाच्या मला म्हणावं तितका प्रतिसाद मिळाला नाही मिळाला. पण
आता अलीकडच्या काळात तर फारच थोड्या लोकांनी संन्यास घेतल्याचं कळलं. आता एक अनंतराव आठवड्यांचं एक म्हणायचं मधल्या अनंतराव आठवले जरी संन्यास घेतला तरी त्यांचं इकडं फार लक्ष होतं काय काय चाललंय ते. त्यामुळं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ॲक्च्युली मधल्या काळामध्ये असा एक समज रूढ झाला की कलियुगामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण वर्ज्य केल्या पाहिजेत त्याच्यामधला संन्यास एक आहे. त्यामुळे ते प्रमाण खूप कमी झालं, तरी लोक घेणारे घेतात. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लाखो पशूंची रोज हत्या केली जाते. याबद्दल फक्त जैन धर्माने ठाम भूमिका घेतली आहे. हिंदू धर्माने याबद्दल काहीच भूमिका कशी काय घेतली नाही. नाही, हिंदू धर्म असा कोण घेणार भूमिका? हिंदू धर्म म्हणजे असं कुणी प्रवक्ता नाही आहे त्याच्यात. हीच हिंदू धर्माची गंमत समजून घ्या तुम्ही. कोणाला म्हणणार तुम्ही प्रवक्ता? तोगड्या म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे शंकराचार्य परत 4 आहेत. त्या परत एकेका पीठाचे 4 पीठं आहेत. त्यांच्यात बनत नाही. 4 शंकराचार्य एकत्र आलेले आहेत एका ठिकाणी. अशा घटना फार दुर्मिळ आहेत भारताच्या इतिहासामध्ये. त्यामुळं कोण सांगणार आहे? कोण भूमिका घेणार? नाही असं. धन्यवाद. चला. अतिशय महत्त्वाची विचारसूत्र देणारं भाषण झाल्यानंतर खरं म्हणजे काही समारोप करायला नको. पण एकतर संयोजकांनी या समारंभाचं अध्यक्षपद मला देऊन माझा सन्मान केला अशी माझी भावना आहे. आजच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टींचा अर्थ कसा लावायचा याचा उहापोह डॉक्टर मोरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये उत्तरार्धामध्ये केला. मला तर अनेकदा असं वाटतं की हिंदू धर्म हा पुण्यामध्ये रस्त्यावर जी बांधकामं सुरू असतात त्यांच्यासारखं आहे. म्हणजे 2002 साली मी बाणेरला राहत होतो. तिथे तो फ्लायओव्हर बांधण्याचं काम 6 वर्ष चाललेलं होतं. तो संपला तर आमचं ऑफिस जिकडे आहे तिकडे सिंहगड रोडला पुन्हा बांधकाम सुरू झालं. सतत बांधकाम आणि पाडण्याचं काम जिथे सुरू चाललेलं असतं त्याला हिंदू धर्म असे म्हणतात. या धर्माच्या परंपरेची मांडणी कशी करायची, या धर्माच्या आचार धर्माचा इतिहास कसा सांगायचा आणि तत्वज्ञानाची उकल कालच्या आणि आजच्या संदर्भात कशी करायची असा एक फार मोठा व्यूह डॉक्टर मोरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडला. आणि हे परंपरा म्हणजेच धर्म इथपासून ते धारणा करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी धर्म अशा सर्व प्रकारच्या विचारसूत्रांना त्यांनी फार प्रभावीपणानं स्पर्श केला आणि उकलही त्याची केली. त्यांनी त्याची मांडणीही केली. आपल्या आयुष्यामध्ये रोज हा विषय येतच असतो. वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक असो नाही तर लावणी म्हणणारी बाई असो, या सगळ्या गोष्टींचा संबंध येतो. म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावरती लंडनमध्ये झालेला हल्ला असो किंवा बेंगाझीमध्ये अमेरिकन राजनैतिक कचेरीवरती झालेला हल्ला असो, सगळ्या गोष्टींची चर्चा ही जगभर सुरू आहे. धर्माच्या नावावरती माणसाची जेवढी हानी झाली तेवढी अधर्माने सुद्धा केली नाही. इथपर्यंत श्रद्धेनं, विवेकानं धर्म मांडणारी माणसं बोलायला लागलेली आहेत, लिहायला लागलेली आहेत, वाचायला लागलेली. आणि म्हणून गांधींकडे पुन्हा कसं वळायचं या दृष्टिकोनातून माझ्या तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये नैतिक बळ देण्याचं काम धर्म करतो. त्याच्यापासून ते समाजामध्ये सार्वजनिक विवेक सतत तेवत ठेवण्याचं काम धर्माने कसं करायचं हे स्वतः धर्माचरण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी
आणि स्वतः बिलकुल धर्माचं आचरण न करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी कसं केलं याची संबंध 19व्या-20व्या शतकामध्ये भरपूर चर्चा झालेली आहे. आणि डॉक्टर मोरे हे त्याचे एक अतिशय अधिकारी भाष्यकार आहेत. म्हणजे ज्यांनी बिलकुल धर्माचं आचरणच केलं नाही, त्यांनी धर्माधिष्ठित देशाची आणि व्यवहाराची मागणी केली. हा सगळा भाग आपण जाणणारे लोक असतो. 2 पातळ्यांवरती याचा विचार होतो. मी माणूस म्हणून काय करायचं, कसं उकलायचं, कसं भिडायचं, कसं समजून घ्यायचं, कसं स्वतःमध्ये ते सगळं झिरपून घ्यायचं, असं व्यक्ती म्हणून आपण विचार करत असतो. आणि ज्या काही सामूहिक कृती दिसत आहेत त्याचा अर्थ कसा लावायचा किंवा त्याच्यात सहभागी कसं व्हायचं, या 2 बाजूंनी माणसं साधारणपणानं विचार करत असतात. आणि याची हिंदू धर्मामध्ये जी काही प्रस्थानत्रयीपासून 3 स्कंधांपर्यंत मांडणी केलेली आहे. मगाशी अनवरराजन म्हणाले की आधी जी भाषणं झाली त्याने आम्हाला सुद्धा बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या. मी काही आधीच्या भाषणाला नव्हतो, पण आजच्याच भाषणाने मला इतक्या नवीन गोष्टी समजल्या की खरंच त्या संबंध मांडणीला एक तत्त्वज्ञानाची मोठी भूमिका होती असं मला वाटतं. त्याचा तुम्ही विचार केला असेलच असं मला वाटतं. काय होतं, तुमच्या माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की हे तर रोजच चाललेलं आहे. 2012मध्ये असं भाषण झालं, 2013मध्येही होणार, 2014मध्येही होणार. माणसाचा जीवन प्रवास किंवा एकूण मानवी संसार हा असा वाहताच राहणार आहे. अहर्निश हा प्रवाह राहणार आहे. या वाहत्या प्रवाहात आपण वाहून जाणार का पोहून जाणार, असा खरं म्हणजे प्रत्येकापुढे माणसाचा पुढे एक प्रश्न असतो. मग हे वाहून जायचं का पोहून जायचं हे बघू आपण काय करायचं, पण जे काय होईल ते होईल. ते होत असताना ह्या जगात टिकणारं काय आहे का सगळंच संपणार आहे, असाही एक तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न असतो. आणि मग ते धर्माने काय म्हटलं, विज्ञानाने काय म्हटलं, वाङ्मयाने काय म्हटलं, सामाजिक आंदोलनांनी काय म्हटलं, याचा चौकसपणानं काही स्वतःच्या जडणघडणीशी पालनपोषणाशी संबंध जोडता येतो का, त्या धाग्यानं काही गुंफता येतं का, याचा आपण विचार करत असतो. आणि मला असं वाटतं की हे मोठं शस्त्र आहे एका अर्थाने. धर्म हे साधनही आहे. त्याचा वापर कसा करायचा, म्हणजे वेद हा शब्दच मुळी परंपरा सूचक आहे. इथपासून ते कर्मकांडाची प्रतिक्रिया म्हणून उपनिषदातलं तत्त्वज्ञान आलं. अशा सर्व प्रकारच्या मांडण्या हिंदू धर्मामध्ये होत असतात. आणि लवचिकता आणि तत्वनिष्ठा ह्याच्यातला सगळा प्रदेश उकळणं आणि परत ते वर्तमानाशी सुसंगत बनवणं हा प्रत्येक धर्मापुढे मोठा आव्हानात्मक प्रश्न असतो. मला असं वाटतं की व्यक्तीच्या पातळीवरती धर्म ही नैतिक बळ देणारी, प्रेरणा देणारी, उत्थान करणारी अशी गोष्ट असते. म्हणून ते आपल्याकडे धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व जे आहे ते अशासाठी एक तर धर्मांचा जन्म होणारी ही भूमी आहे. 4-5 धर्माचा जन्मच मुळी इथे या भूमीमध्ये झाला. आणि तो तत्त्वज्ञानाची काही एक मूस तयार करून त्याच्यातून हा जन्म झालेला असल्यामुळे विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये बहुतेक आपण असं मानलेलं आहे की जे आज आहे ते जगात शाश्वत आहे, कायम आहे, असं काही नसतं. बदल होत जातात, टिकाऊ पण येत जातं. आजचं टिकाऊ पण उद्याचं क्षणभंगूर पण असू शकतं. अशा प्रकारे हिंदू धर्म या अहिंसेच्या बाबतीमध्ये किती मागे किती पुढे याचं प्रत्येकाचं एक स्वतःचं गणित असतं. आपल्याकडे मुळातच म्हणतात अहिंसा परमो धर्म असं म्हटलेलं. तेव्हा तो परमधर्म म्हणजे काय हे एक अभ्यासाच्या दिशा खुलं करून देणारं अतिशय चांगलं असं व्यासपीठ हे आहे. या ठिकाणी डॉक्टर मोरे यांनी जे मांडलं
त्या सर्व विवेचनाशी सहमत असणं किंवा असहमत असणं किंवा नवे प्रश्न निर्माण होणं हे या चर्चेचं यश आहे असं मला वाटतं. तेव्हा या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना भेटता आलं आणि डॉक्टर मोरेंचं विवेचन ऐकता आलं याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. डॉक्टर सदानंद मोरे आणि अनंतराव दीक्षित दोघांचेही मी आभार मानतो. एका अर्थाने एका विशिष्ट टप्प्यावर आपण थांबलो असतो तरी पुढचे बरेच विषय आपल्याला मिळालेले आहेत की पुढे आपल्याला कुठले विषय आपल्याला हाताळता येईल. आज रविवार आणि ती सकाळ असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळे आलात. आपलेही आभार.